व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारे आपण टॉप 100 क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या टीईटी एक्झाम म्हणजे की 23 नोव्हेंबरच्या एक्झामसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहेत आणि यामधले बरेच क्वेश्चन जे तुमच्या परीक्षेला देखील चान्सेस दर्शवतात। त्यामुळे खूप काळजीपूर्वक व्हिडिओ पहा, कोणताही प्रश्न तुम्ही मिस करू नका आणि जे स्पष्टीकरण सांगत आहे मी ते तुमच्या वहीवर मित्रांनो नोट डाऊन करून ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण का परीक्षेपूर्वी तुम्हाला ते रिव्हिजनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार असेल। चला मित्रांनो सुरू करू आपल्या आजच्या व्हिडिओमधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे जो की काय म्हणतो पहा की डोळा या शब्दात समानार्थी नसलेला शब्द ओळखा। तर समानार्थी नसलेला या ठिकाणी शब्द म्हटलेला आहे, तर याचं उत्तर काय होणार असेल जे की ऑप्शन नंबर थोडक्यात 4 दृश्य। तर कशावरून दृश्य म्हणजे दृश्याचा अर्थ काय होतो, तर दृश्याचा अर्थ होतो जे की पाहण्यासारखे किंवा जे दिसते ते जे थोडक्यामध्ये दृश्य असताना आपल्याला कायचं विचारलेलं आहे, डोळ्याचं समानार्थी विचारलेलं आहे, म्हणून जे आहे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर होणार असेल जे की याचा नसलेला शब्द आहे। तर बाकी अक्ष, चक्षु, लोचन हे संपूर्ण डोळा या शब्दाचे समानार्थी इतर शब्द आहेत। तर या प्रकारचे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतात। त्यानंतरचा प्रश्न पुढील जो की दुसरा काय म्हणतो पहा की पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा। तर या ठिकाणी वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। वाक्य कसं आहे, ती दररोज संध्याकाळी गाणी गाते। ती दररोज संध्याकाळी काय करते, तर गाणी गाते। तर त्या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे। तर हे वाक्य कोणत्या प्रयोगामधलं आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 जे की कर्तरी प्रयोगामधलं वाक्य आहे। तर कशावरून काय याची डेफिनेशन आहे, तर या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या की ज्या वाक्यात क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग आणि वचनानुसार बदलते ते वाक्याच्या थोडक्यामध्ये कर्तरी प्रयोग असते। तर या ठिकाणी काय बदलत आहे, मग या ठिकाणी क्रियापदाचं रूप काय आहे, यामध्ये जे की गाते हे क्रियापदाचं रूप आहे, कर्ता कोण आहे, कर्ता जी ती आहे, आणि या ठिकाणी जे की रूप म्हणजे की लिंग आणि ती वचनानुसार बदलते कयाची, कर्त्याच्या। आता या ठिकाणी कर्ता ती आहे, कर्ता या ठिकाणी तो पण असू शकतो सांगायचं उदाहरणामध्ये तो दररोज संध्याकाळी गाणी गातो या प्रकारे, म्हणजे की या ठिकाणी क्रियापदाचं आणि कर्त्याचं हे लिंग बदलते। आता ती दररोज संध्याकाळी गाणी गाते म्हणजे की ती का मुलीला इंटेन्शन आहे, त्या ठिकाणी मुलगा देखील असू शकतो, तो दररोज संध्याकाळी गाणी गातो, मग या ठिकाणी लिंग बदललं, त्यानंतर कर्ता बदलला काय नाही, कर्त्याचं रूप बदललं, वचन बदललं, या प्रकारे जे आहे अशा प्रयोगाला जे काय म्हणतात जे की कर्तरी प्रयोग असं जे आहे ते म्हणतात। ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न तिसरा आपला पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा। तर प्रयोग आपल्याला अजून एक ओळखायला सांगितलेला आहे। वाक्य काय आहे, त्याने साप मारला, तर त्याने साप मारलेला आहे। आता पुढील वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे, तर कोणत्या प्रयोगामधलं हे वाक्य होणार असेल जे की ऑप्शन नंबर 3 जे की कर्मणी प्रयोगामधलं हे वाक्य होणार असेल। आता कशावरून कर्मणी प्रयोग कशा ओळखतात, तर ज्या वाक्यात क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग आणि वचनानुसार बदलते तसेच कर्त्याला जे आहे ने हा प्रत्यय लागलेला असतो तेव्हा जे आहे थोडक्यात कर्मणी हा प्रयोग होतो। तर या ठिकाणी पाहून घ्या क्रियापदाचं रूप काय आहे, क्रियापदाचं रूप जे की मारला आहे, कर्म काय आहे जे की कर्म या ठिकाणी साप आहे, आणि जे काही लिंग आणि वचनानुसार हे बदलत जातं। आणि त्यासोबतच यामध्ये अजून एक बाब आहे की कर्त्याला ने लागते। तर या ठिकाणी कर्त्याला ने लागलेला आहे का, हो, कारण या ठिकाणी त्याने आलेला आहे म्हणून हे ने याला लागलेला आहे, यावरून जे काय होतं मग हे जे की कर्मणी प्रयोग जे आहे थोडक्यामध्ये होतं। तर कर्त्याला ने लागत असेल तर डोळे झापून त्याला कर्मणी प्रयोगाचा टिक मार्क करायचं, तुमचा एकही मार्क त्या ठिकाणी चुकणारा नसेल। त्यामुळे पर्याय नंबर आपला काय होईल जे की 3 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा चौथा प्रश्न पुढील, मला परीक्षेत पहिला वर्ग मिळाला, तर हे डॅश वाक्य आहे, तर हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 1 जे की स्वार्थी। आता कशावरून स्वार्थी वाक्य आहे, तर ज्या वाक्यातून क्रियापदाचा केवळ काळाचा बोध होतो ते वाक्य जे आहे थोडक्यामध्ये स्वार्थी वाक्य असते। यामध्ये काळाचा बोध होतं काय, मला परीक्षेमध्ये पहिला वर्ग मिळाला, या ठिकाणी जो मिळाला आहे तो मिळाला काय, तर हा एक भूतकाळ आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील आपला 5वा प्रश्न असा आहे, खालील वाक्य प्रकार ओळखा। तर खालील वाक्य प्रकार ओळखायचा आहे, तर अरे रे रे फार वाईट झाले या प्रकारचं हे वाक्य आहे। आता वाक्य प्रकार हे कयामधलं आहे, मग तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 जे की उद्गारार्थी हे थोडक्यामध्ये आहे। तर ज्या वाक्यातून मनातील तीव्र भावना व्यक्त केली जाते आणि शेवटी उद्गार चिन्ह वापरले जाते ते जे आहे उद्गारार्थी वाक्य असते, याची डेफिनेशन आहे। आणि या प्रकारचं चिन्ह जर तुम्हाला कशाच्या वाक्यामध्ये दिसलं समजून घ्यायचं ते उद्गारार्थी वाक्य आहे, तर डायरेक्टली याचं हे उत्तर तुम्हाला टिक त्या ठिकाणी करायचं आहे। तर पाहू आपण पुढचा प्रश्न। 6वा प्रश्न काय म्हणतो, वाक्य रूपांतर म्हणजे वाक्याला डॅश रचनेत बदल जे की केलेला बदल काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की बाधा न आणता रचनेत केलेला बदल होय। तर वाक्य रूपांतर म्हणजे काय, तर वाक्याला बाधा न आणता रचनेत केलेला बदल थोडक्यामध्ये असा। तर वाक्याचा मूळ अर्थ बदलू न देता म्हणजे की बाधा न आणता असा त्याचा अर्थ होतो, केवळ त्याची रचना बदलणे याला वाक्य रूपांतरण असं जे आहे ते म्हणतात। पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 7वा आपला, तो घरी खात्रीने येईल, याला काय करतं आपल्याला नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे। तर काय याचं उत्तर होणार असेल जे की पर्याय नंबर 4 तो घरी आल्याशिवाय राहायचा नाही असं ज्याचं नकारार्थी होणार असेल। स्पष्टीकरण याचं थोडक्यात सांगतो की नकारार्थी वाक्य करताना वाक्याचा मूळ अर्थ जो की तो नक्की येईल हा जो आपल्याला जे काही वाक्य आहे जे की तो नक्की येईल बदलू नये, म्हणून जे आहे पर्याय नंबर 4 याचं उत्तर जे थोडक्यामध्ये होणार असेल की तो घरी आल्याशिवाय राहायचा नाही असं होणार असेल, म्हणजे की नक्की येईल हा अर्थ कायम आहे। पर्याय नंबर 4 उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला 8वा प्रश्न, खालील शब्दामधून अव्यय भाव सामाजिक शब्द ओळखा। तर अव्यय भाव सामाजिक शब्द अशा प्रकारचे प्रश्न भरपूर असतात आणि आपले जे मित्र आहेत मराठी व्याकरण ज्यांचं वीक असतं ते तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये 100% चुका करणार म्हणजे करणारच। आता अव्यय भाव समासामध्ये काय असतं, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 1 जे की आमरण हे जे आहे अव्यय भाव सामाजिक शब्द आहे। तर अव्यय भाव समासात पहिले पद अव्यय किंवा उपसर्ग असते, जिथे या ठिकाणी पहा आमरण मध्ये काय आहे, तर आमरण मध्ये आ आहे, राईट, आ म्हणजेच काय तर पर्यंत हा उपसर्ग महत्वाचा आहे। उदाहरणामध्ये आ जन्म किंवा प्रतिदिन हे थोडक्यामध्ये याची थोडक्यात उदाहरणे आहेत। तर यामध्ये ऑप्शन नंबर
एक जे याचं उत्तर होणार असेल. तर तुम्ही आपल्या टेस्ट सिरीजची रेग्युलरली प्रॅक्टिस करत गेला तर तुम्हाला हे सर्व प्रश्न येत जातील, कारण का अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरणासोबत समजावून सांगितलेले आहेत. आणि जेवढं तुम्ही प्रश्नांचा सराव ठेवाल या उर्वरित दिवसांमध्ये तेवढाच तुमचा स्कोर चांगला येईल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा असा आहे, फळे गोड निघाली वाक्यातील विधायक पूर्वक ओळखा. तर या ठिकाणी विधायक पूर्व ओळखा आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 3 जे की गोड, फळे गोड निघाली. तर या ठिकाणी विधायक पूरक म्हणजे काय, तर विधेयाचा जे की या ठिकाणी जे निघाली आहे या ठिकाणी विधेयाचा आहे निघाली आहे तर अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे जो की कोणता, फळे. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर फळे कशी निघाली, तर फळे ही गोड निघाली, म्हणून पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 10वा प्रश्न, खालील शब्दांपैकी एक शब्द उपसर्ग घटित नाही तो ओळखा. तर या ठिकाणी उपसर्ग घटित नाही असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की जनक. आता कशावरून नाही, तर पराभव. सुरुवातीला जर आपण पहिला शब्द पाहिलं तर पराभवचा आपण विग्रह केलं, परा अधिक या ठिकाणी भाव, या ठिकाणी असं होणार असेल. संस्काराचं केलं तर या ठिकाणी कसं होणार असेल विग्रह, जे की सम अधिक कार असा जे थोडक्यामध्ये याचा विग्रह होणारा असेल. आणि निकोप तिसरा शब्द आपला, निकोपचा कसा होणार असेल, नि अधिक कोप असा होणारा असेल. तर हे सर्व आहे जे की उपसर्ग जोडून बनलेले आहेत. तर जनक हा एक मूळ शब्द आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 11वा काय म्हणतो पहा, की मीठ भाकरी म्हणजे काय. तर मीठ भाकरी कायला म्हणतात, तर मीठ भाकरी म्हणजे थोडक्यात साधे जेवण असा त्याचा अर्थ होतो. तर मीठ भाकरी खाणे या शब्दाचा अर्थ अत्यंत साधे जेवण असा होतो ज्यात विशेष पदार्थ नसतात, म्हणून पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 12वा प्रश्न, जसे करावे तसे भरावे म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळणे असं याचा थोडक्यामध्ये अर्थ होतो. तर ही थोडक्यामध्ये म्हण आहे जे की आपल्या कर्मानुसार त्याचे चांगले किंवा वाईट फळ जे आहे ते मिळत असतात. जैसी करणी वैसी भरणी हे देखील म्हण आहे ना, त्याच प्रकारचे जसे करावे तसे भरावे ही म्हण आहे. त्यानंतरचा आपला 13वा प्रश्न, काखेत कळसा गावाला वळसा म्हणजे काय. तर या म्हणीचा अर्थ काय होतो, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की वस्तू जवळच असूनही ती शोधत फिरणे असा याचा अर्थ होतो. ही देखील एक म्हणच आहे. या म्हणीचा अर्थ जे की हरवलेली वस्तू आपल्या जवळ असताना ती दूर सर्वत्र शोधत फिरणे असा याचा अर्थ होतो. त्यानंतरचा आपला प्रश्न 14वा, खालीलपैकी कर्मधारय समासाचे उदाहरण कोणते. तर कर्मधारय समास, आता प्रश्न पडला असेल की हे समास म्हणजे नेमकं काय असतं कर्मधारय. तर कर्मधारय समासात 2 पदे एकाच अर्थाने येतात आणि विशेष्य किंवा उपमान उपमय संबंध थोडक्यामध्ये असतो. तर या ठिकाणी असं आपला काय दिसत आहे जे की भवसागर, जे की पर्याय नंबर 3 मध्ये दिसत आहे. तर भवसागर म्हणजे भव म्हणजेच सागर असा त्याचा अर्थ होतो, म्हणून जे हे कर्मधारय समासाचं उदाहरण होणार असेल काय, पर्याय नंबर 3 हे याचं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा 15वा प्रश्न, मांजर झाडावर चढले या वाक्यातील अवययाचा प्रकार ओळखा. तर मांजर झाडावर चढलं, तर या वाक्यातील अवययाचा प्रकार आहे जे की ऑप्शन नंबर 3 जे की शब्दयोगी अवयय. कशामुळे आहे, तर या ठिकाणी वर हे अवयय झाड या नामाला जोडून आलेलं आहे, राईट ना. तर झाडाला काय जोडून आलेलं आहे, जे की वर हे जे आहे अवयय जोडून आलेलं आहे आणि जोडून आले आहे आणि त्या दोघांमधील संबंध दर्शवत आहे, म्हणून ते काय होणार असेल, जे की शब्दयोगी अवयय होणार असेल. खूप सोपं असते, फक्त तुम्ही याची प्रॅक्टिस करत चला रेग्युलरली, तुम्हाला त्याचा नक्की लाभ होणार असेल मित्रांनो. खालील वाक्यातील प्रयोजक क्रियापदाचे वाक्य कोणते. तर प्रयोजक क्रियापद कोणतं आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 जे की आई त्या मुलीला हसविते. हे जे आहे एक प्रयोजक वाक्य आहे. आता प्रयोजक क्रियापद म्हणजे करता स्वतः क्रिया न करता दुसऱ्या कोणाला ती क्रिया करण्यास प्रवृत्त करतो, हे जे आहे थोडक्यामध्ये याला जे काय म्हणतात जे की अप्रयोजक क्रियापद जे असं म्हटलं जातं. या ठिकाणी वाक्यामध्ये सांगायचं झालं आई त्या मुलीला हसवते, यामध्ये करता कोण आहे, आई आहे आणि काही न करता दुसऱ्या व्यक्तीला ती हसवत आहे, येथे हसवणे हा जो आहे थोडक्यामध्ये जे की प्रवृत्त होण्यास प्रादुर्भाव वाढत आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 17वा प्रश्न आपला, खालीलपैकी मृदू वर्ण कोणता. तर मृदू वर्ण यापैकी कोणतं आहे, तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर 2 जे की ब हे जे आहे मृदू वर्जन आहे. कशामुळं, तर मराठी वर्णमालेत वर्गातील पहिले आणि दुसरे वर्ण जसं की क च ट म्हणजे की हे कठोर असतात, तर तिसरे म्हणजे की या ठिकाणचं चौथे जे आपलं ब आहे, तिसरे चौथे ब आणि 5वे वर्ण हे थोडक्यामध्ये काय तर मृदू असतात, म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 18वा प्रश्न, जोडाक्षरापूर्व ह्रस्व स्वरावर आघात आल्यास तो स्वर डॅश उच्चाराला जातो. तर कशाला जातो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की दीर्घ उच्चाराला जातो. तर जोडाक्षरापूर्वी ह्रस्व स्वरावर जोर दिल्यास त्याचे उच्चारण दीर्घ होते. जसं की या ठिकाणी पाहायला गेलं चिट्टनीस हा जो एक शब्द आहे ज्यामध्ये चिट्टनीस, तर या ठिकाणी ची कसा आहे जो की दीर्घ उच्चाराचा आहे. चिट्टनीस या ठिकाणी मी लिहितो ची ट नीस, तर यामध्ये आपण जर पाहिलं तर ची हा जो कसा जातो जो की दीर्घ जातो, चिटनीस या प्रकारे. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर 1. त्यानंतरचा प्रश्न 19वा, दिलेल्या पर्यायापैकी अव्यय भाव समासाचा शब्द कोणता. तर यापैकी कोणता शब्द अव्यय भाव समासाचा आहे, तर या ठिकाणचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर 2 गैरहजर. तर कशावरून, तर गैर हा एक उपसर्ग आहे, म्हणून जे आहे जे की अव्यय समासात पहिले पद अव्यय किंवा उपसर्ग असते, म्हणून ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. तर गैर उदाहरणामध्ये गैरशिस्त असा दुसरा देखील हा शब्द या ठिकाणी येऊ शकतो. त्यानंतरचा 20वा प्रश्न, पानिपतवर 1.25 लाख बांगड्या फुटल्या हे विधान कोणत्या प्रकारात आहे. तर कोणत्या प्रकारामधलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की लक्षणा
प्रकारातलं आहे. तर स्पष्टीकरण सांगायचं झाल्यास बांगड्या फुटल्या म्हणजे की विधवा झाल्या. तर इथे मूळ अर्थ न घेता त्याशी संबंधित दुसरा लक्षणीय अर्थ घेतला आहे, म्हणून ही लक्षणा जे की शब्दशक्ती आहे. त्यानंतरचा आपला पुढील 21वा प्रश्न असा आहे, याचकाला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जेवू घातले. या वाक्यातील समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय कोणते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 1 जे की शिवाय. आता कशावरून? तर समुच्चयबोधक अव्यय दोन विधानांची बेरीज किंवा भर घालण्याचं काम करते. तर शिवाय या शब्दाने दोन क्रिया जे की जोडल्या जातात किंवा जोडल्या आहेत, म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 22वा प्रश्न, पुढील वाक्यातील अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे? तर काय म्हटलं या ठिकाणी की कोणत्या प्रकारचं आहे म्हटलंय सर्वनाम. तर मला त्रास होत आहे या प्रकारचे आपलं वाक्य आहे. तर याचं जे उत्तर होणार असेल जे की ऑप्शन नंबर 4 जे की आदरार्थी. तर या ठिकाणी सांगायचं झालं जे की व्याकरणानुसार मला हे एक पुरुषवाचक सर्वनाम आहे आणि आदरार्थी हा प्रकार तुम्ही सारख्या सर्वनामासाठी वापरला जातो. या ठिकाणी याचं उत्तर जे आहे जे की ऑप्शन नंबर 4 होणार असेल. त्यानंतरचा 23वा प्रश्न आपला, समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत. या वाक्यातील शब्दशक्ती कोणती ती सांगा. या वाक्यातील शब्दशक्ती आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर जे की 2 लक्षार्थ हे जे आहे थोडक्यामध्ये याचं उत्तर होणार असेल. या ठिकाणी स्पष्टीकरण सांगायचं झालं तर साप म्हणजे की इथे जो आपण वापरलेला आहे शब्द साप या शब्दाचा मूळ अर्थ न घेता त्याचा लक्षार्थ म्हणजे की दृष्ट किंवा वाईट प्रवृत्तीचे लोक घेतला आहे, म्हणून ही जे थोडक्यात लक्षणा किंवा लक्षार्थ शब्दशक्ती आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 24वा प्रश्न आपला पुढील असा आहे की पुढील वाक्यातील अधोरेखित नाम कोणत्या प्रकारचे आहे? त्या ठिकाणी अधोरेखित नाम राष्ट्रपतींना द्या दाखवण्याचा अधिकार असतो की दया दाखवण्याचा अधिकार असतो. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 3 जे की भाववाचक नाम. तर दया हा एक गुण किंवा भाव आहे ज्याला आपण पाहू शकत नाही, केवळ अनुभवू शकतो, म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 25वा प्रश्न, बहिणाबाईस या शब्दाची विभक्ती ओळखा. तर बहिणाबाईस या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की चतुर्थी जे की होणारी आहे. तर बहिणाबाईस या ठिकाणी शेवटी स जो उल्लेख झालेला आहे तर स ला ना ते या चतुर्थ आणि द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. येथे दान किंवा उद्देश दर्शवल्याने ती चतुर्थ विभक्ती होणारी असेल, म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 26वा प्रश्न, खालील वाक्यामधून कर्मणी प्रयोगाचं वाक्य निवडा. त्याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 जे की जादूगराने जादूचे प्रयोग केले. या प्रकारे हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य होणार असेल, कारण का मी वरच तुम्हाला सांगितलेलं आहे की कर्त्याला ने प्रत्यय लागला आहे आणि क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते. या ठिकाणी ने लागलेला आहे जे की जादूगाराने, म्हणून ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 27वा आपला, पावसाळ्यात सगळीकडे फुलेच फुले उमलतात. या वाक्यातील उद्देश कोणता? तर या वाक्यातील उद्देश कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की फुले या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर उद्देश म्हणजे वाक्यातील कर्ता व कर्ता कोणता आहे? तर या ठिकाणी उमलतात या वाक्याचा कर्ता या ठिकाणी जो की फुले आहे, त्या क्रियेचा कर्ता फुले या ठिकाणी आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 28वा प्रश्न, देह जावे अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. या वाक्यातील उभयान्वयी अवयवाचा पोट प्रकार ओळखा. तर पोट प्रकार ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की विकल्प बोधक होणार असेल. कशावरून? तर या ठिकाणी अथवा हे अव्यय दोन गोष्टीपैकी एक पर्यायी म्हणजेच काय तर विकल्प सुचवत आहे, जे की देह जाहो किंवा राहो, त्यामुळे जे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 29वा प्रश्न, विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी. वाक्य प्रकाराचा थोडक्यामध्ये वाक्य प्रकार ओळखा की वाक्याचा हा प्रकार कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की विद्यार्थी या प्रकारचा आहे. तर या ठिकाणी सांगायचं झालं तर म्हणावी या क्रियापदातून विद्यार्थ्यांचे कर्तव्य, योग्यता किंवा इच्छा दर्शवली जाते, म्हणून हे जे थोडक्यात विद्यार्थी वाक्य होणार असेल. पर्याय नंबर 3 हे याचं मूळ उत्तर होणार असेल. त्यानंतर 30वा प्रश्न, अनेक संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो, त्यांना काय म्हणतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 1 जे की तद्भाव हे याचं उत्तर होणार असेल. या ठिकाणी जे की मराठीत येताना त्यांचा मूळ रूपामध्ये बदल होतो, त्यांना तद्भाव असं जे म्हटलं जातं. सांगायचं झालं तर तद्भाव म्हणजेच की तत् अधिक भव म्हणजेच की त्यापासून संस्कृत झालेला, म्हणजे की हा संस्कृत पासून आलेला शब्द आहे, त्यापासून झालेला असा त्याचा होतो. उदाहरणामध्ये कर्मचं काय काम, तर तत्सम म्हणजेच जशा तसे आलेला असा अर्थ होतो, म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो सेम तुम्हाला या प्रकारचे मराठी व्याकरणामध्ये प्रश्न जे की थोडक्यामध्ये विचारले जाणार असेल. त्यानंतर आपण पाहू आता पुढे आपले इंग्लिश ग्रामरचे प्रश्न. तर इंग्लिश ग्रामरवर नेमकं कशा प्रकारे तुम्हाला फोकस करायला पाहिजे, कारण का बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये जे आहे खूप सारे कमी जो की स्कोर येतो आणि खूप सारे चुका देखील होत असतात आणि प्रश्न देखील त्या लेवलचेच असतात, त्यामुळे चुका होणं देखील हे साहजिकच आहे. मित्रांनो आता आपण पाहू इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स. यामधला आपला 31वा पुढील प्रश्न असा आहे की आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ह चूज द वर्ड विच मोस्ट क्लोजली फिट्स इच डेफिनेशन. असा हा थोडक्यामध्ये याचा स्टेटमेंट आहे आणि स्टेटमेंट म्हणजे सेंटेन्स कसा आहे आपला पुढचा,
वन हू इज वेल वर्स्ड इन एनी सब्जेक्ट, अ क्रिटिकल जज ऑफ एनी आर्ट, पर्टिक्युलरली फाईन आर्ट्स. या प्रकारचा आपला या ठिकाणी जो की एक दिलेला शब्द आहे. तर या ठिकाणी आपल्याला जो आहे यासाठी एक सूचक शब्द या ठिकाणी निवडायचा आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, ज्यालाच की कनसोर असं जे आहे ते म्हटलं जातं. कनसोर म्हणजेच काय की कला, खाद्य किंवा विशिष्ट विषयाचा उत्कृष्ट जाणकार किंवा टीकाकार असणारा. सांगायचं झालं तर या प्रकारचे प्रश्न जे की शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा या प्रकारे जे आहे मध्ये मोस्टली येतात. म्हणून ऑप्शन नंबर याचं जे उत्तर होणार असेल जे की पर्याय नंबर जे की 1 हे याचं अचूक उत्तर होणार असेल. तर कनसोर म्हणजेच काय, तर कनसोर म्हणजे कला, खाद्य किंवा विशिष्ट विषयाचा उत्कृष्ट जाणकार किंवा टीकाकार असणारा व्यक्ती, जे की खाद्य क्षेत्रामध्ये त्याला कनसोर असं जे आहे ते म्हटलं जातं. पर्याय नंबर 1 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपला 32वा असा आहे, चूज द एक्सप्रेशन दॅट एक्सप्लेन द गिव्हन वर्ड करेक्टली. तर या ठिकाणी आपल्याला जे आहे जे की एक्सप्रेशन त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे जे की वर्ड साठीचा. तर वर्ड कसा आहे आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला जे की आयक्नोक्लास्ट. आयक्नोक्लास्ट हा या ठिकाणचा शब्द आहे. तर आयक्नोक्लास्ट म्हणजे की रूढ समजुती किंवा प्रतिमा पूजा यांना विरोध करणारा, त्याला जे आहे थोडक्यात आयक्नोक्लास्ट असं म्हणतात, ज्याला आयडल वर्शिप असं देखील एक दुसरा शब्द आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 2, जे की वन हू इज अपोज्ड टू आयडल वर्शिप असं त्याला म्हटलं जातं. तर जे प्रतिमांचा किंवा प्रतिमा पूजाचा जो विरोध करतात त्याला करणाऱ्याला हे म्हटलं जातं. ऑप्शन नंबर या ठिकाणी 2 याचं उत्तर होणार असेल. जर आपली टेस्ट सिरीज तुम्ही बॅच जॉईन केला त्यामध्ये आपण स्पेशली इंग्लिश सब्जेक्टचे देखील आपण काही टेस्ट सिरीज ऍड आहेत, सब्जेक्टिव्ह टेस्ट, ज्यामध्ये तुम्हाला इंग्लिश ग्रामर जर अवघड वाटत असेल, तुम्हाला स्कोर जर कमी येत असेल तर मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी आपले हे टेस्ट सिरीजचं सोल्युशन तुम्ही त्या ठिकाणी करून 100% तुमच्या इंग्लिश ग्रामरच्या स्कोरमध्ये मित्रांनो तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. तुम्हाला 150 आउट ऑफ 90+ स्कोर जर कसाही तुम्हाला करता येणार असेल ज्या मित्रांनो आपल्या टेस्ट सिरीजच्या बॅचमधून, कारण का त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नांचा भरपूर सारा सराव हा मित्रांनो करता येणारा असेल. आणि संपूर्ण काही टेस्ट आपले लाईव्ह टेस्ट आहे त्यामुळे देखील अपलोड वगैरे असे काही प्रोसेस नाही मित्रांनो, संपूर्ण लाईव्ह टेस्ट आहेत, ऑलरेडी अवेलेबल आहेत. फक्त त्या ठिकाणी जॉईन करून तुम्हाला टेस्ट सिरीज फक्त सॉल्व्ह करून तुमचा स्कोर आणि तुमचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी मित्रांनो चेक करायचा आहे. त्यामुळे लगेच आपल्या डिस्काउंट ऑफरचा तुम्ही लाभ घ्या आणि त्या ठिकाणी आपली टेस्ट सिरीज मित्रांनो सोडवायला सुरू करा. त्यानंतर पुढील 33वा प्रश्न, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. तर या ठिकाणी डायरेक्टचा आपला इनडायरेक्ट करायचा आहे. तर चूज द करेक्ट गिव्हन बिलो, पिक द करेक्ट बन. तर या ठिकाणी आपल्याला चूज द करायचं आहे. तर माय फ्रेंड सेड हॅलो व्हॉट आर यू डुइंग हिअर, त्या प्रकारचं आहे. तर याला आपल्याला काय करायचं आहे थोडक्यामध्ये इनडायरेक्ट मध्ये करायचं आहे. तर इनडायरेक्ट मध्ये करता वेळेस काय आपल्याला जे मागील मी प्रश्नांमध्ये देखील काही सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की जेव्हा डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करताना या ठिकाणी आता काही आलेला आपला हा सेंटेन्स आहे ते तर मी करून दाखवेल तुम्हाला, परंतु काही याचे बेसिक नियम असतात जे की या ठिकाणी सेड या ठिकाणी काय होतं इनडायरेक्ट मध्ये जे की आस्क्ड या ठिकाणी वापर करतात. तर सांगायचं झालं या ठिकाणी तर जो याचं उत्तर आहे जे पर्याय नंबर 2 जे की होणार असेल. माय फ्रेंड ग्रीटेड मी अँड आस्क्ड मी व्हॉट आय वॉज डुईंग देअर, या प्रकारे हे याचं होणार असेल. तर या ठिकाणी जे काही इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करताना हॅलो साठी ग्रीटेड वापरतात, प्रश्नार्थक वाक्यासाठी आस्क्ड हे थोडक्यामध्ये वापरतात आणि हेअरचे रूपांतर कायमध्ये होते जे की देअर मध्ये या ठिकाणी याचं रूपांतर होणार असेल. आणि या वाक्यामध्ये देखील काय म्हटलेलं आहे जे की हॅलो हा आलेला आहे. तर हॅलो साठी काय वापरतात मग जे की ग्रेटेड हे जे आहे थोडक्यामध्ये वापरलं जातं. तर हे याचं काही एक आयडेंटिफाय किंवा आपण ते ओळखू येणारं जे वाक्य असतं आपण त्याला म्हणतो, तर त्यामध्ये हे कामाला पडतं. एखादं वाक्य तुम्हाला अशा टाइपमध्ये आलं की माय फ्रेंड सेड हॅलो किंवा इतर जर अशामध्ये हॅलोचा जर उल्लेख आला त्यामध्ये शोधायचं की जे ग्रेटेड आहे ते कशामध्ये आलेलं आहे. ते जर आपल्याला दिसलं तर डायरेक्टली त्याला आपण टिक मार्क करायचं, कारण ते आपलं बरोबर उत्तर असणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न, चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. या ठिकाणी फिल इन द ब्लँक्सचा क्वेश्चन आहे. आय रिजॉइस नॉट ओनली डॅश माय ऑन सक्सेस बट ऑल्सो डॅश युअर्स, या प्रकारचा या ठिकाणी हा थोडक्यात वाक्य आहे, त्यामध्ये आपल्याला फिल इन द ब्लँक करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला योग्य प्रिपोजिशन वापरणे, योग्य प्रिपोजिशन वापरायचं आहे. तर प्रिपोजिशन कोणत्या या ठिकाणी येणार असेल तर रिजॉइस इन माय सक्सेस या प्रकारे येणार असेल जे की स्वतःच्या यशात आनंद मानणे आणि रिजॉइस ॲट युअर्स म्हणजे की दुसऱ्याच्या यशावर आनंद व्यक्त करणे. तर या प्रकारे काय येणार असेल जे की या ठिकाणी पर्याय नंबर 1 म्हणजे की इन आणि ॲट या ठिकाणी येणार असेल. आय रिजॉइस नॉट ओनली इन माय ऑन सक्सेस बट ऑल्सो ॲट युअर सक्सेस या प्रकारे होणार असेल. वाक्य जर आपण कंप्लीट करायचं झालं तर पर्याय नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर जेव्हा प्रिपोजिशन वगैरेचे शब्द येतात त्यावेळेस आपण स्वतः त्या शब्दामध्ये आपण रिअलायझेशन करायचं आणि त्यामध्ये स्वतः कशा प्रकारे ते बनवता येईल ह्या प्रकारे आपण लक्ष घालायचं. जेव्हा आपण स्वतः आपण त्या वाक्याला रिअलाइज करतो तेव्हा 100% आपल्याला अचूक पद्धतीने उत्तर जे आहे ते काढता येतं. त्यानंतरचा 35वा प्रश्न आपला कसा आहे, सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम द फॉलोइंग. तर या ठिकाणी आपला अचूक स्पेलिंग या ठिकाणी सांगायची आहे. तर या ठिकाणी शब्द कोणता आहे तर सिनरी हा शब्द आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 जे की या प्रकारे याचं जे आहे अचूक उत्तर होणार असेल. सिनरी SCENERY तर सिनरी या प्रकारे होणार असेल. सिनरी म्हणजेच काय तर सिनरी म्हणजे की निसर्गरम्य दृश्य याचा अर्थ होतो. पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 36वा प्रश्न, चूज द ऑप्शन इंडिकेटिंग दॅट द मिनिंग ऑफ इडम्स. या ठिकाणी इंडिकेटिंग मिनिंग आहे याचा आपला इडम्सचा सांगायचं आहे. द बॉस इन माय ऑफिस डज नॉट नो व्हॉट हॅपन्स अंडर हिज नोज या प्रकारचं हे वाक्य आहे. तर याचं जे काय आपल्याला इडम्स ओळखायचं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 2 इन हिज व्हेरी प्रिन्सेस या प्रकारे हे होणार असेल. तर अंडर हिज नोज म्हणजेच काय तर या वाक्या प्रचाराचा अर्थ आहे की अगदी नजीकच्या समोर किंवा जवळ घडत असतानाही त्याची जाणीव नसण्याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न आहे जो की 37वा प्रश्न काय म्हणतो पहा जे की
ह्युकरलिन मीन्स तर जे काय ह्युकरलियन हा जो शब्द आहे थोडक्यामध्ये ह्युकरलियन, तर याचा अर्थ होतो जे की प्रचंड शक्ती किंवा मोठे कष्ट दर्शवणारा. तर याचा जो आहे तर याचा मिनिंग म्हणजे याचा मीन्स, याला मिनिंग दुसरा काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3, जे की शोविंग ग्रेट स्ट्रेंथ. कारण का याचा अर्थच होतो जे की प्रचंड शक्ती किंवा मोठा कष्ट दर्शवणारा. तर त्याचा मिनिंग काय होणार असेल जे की मीन्स म्हणजे शोविंग ग्रेट स्ट्रेंथ या प्रकारे याचा जो आहे तो अर्थ होणारा असेल. म्हणून पर्याय नंबर 3 हे याचं उत्तर होणार असेल. तर अशा देखील तुम्हाला काय व्हॅक्युलर आधारित देखील जे काय व्हॅक्युलरी आहे तुमची त्यावर देखील तुम्हाला इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे आणि आपली टेस्ट सिरीज हे त्यासाठी सोल्युशन आहे मित्रांनो. त्यानंतर 38वा प्रश्न, हिज सन इज इंडस्ट्रियस, द अंडरलाइन्ड वर्ड मीन्स. या ठिकाणी आपला अंडरलाइन्ड जो केलेला आहे या ठिकाणी त्याचं आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी जो आहे तर काय येणार असेल जे की याचं उत्तर प्रश्न क्रमांक 38 त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की हार्ड वर्किंग या ठिकाणी येणार आहे. आता जो इंडस्ट्रियस या ठिकाणचा जो अंडरलाइन्ड आहे तर इंडस्ट्रियस म्हणजे काय कष्टाळू किंवा मेहनती, ज्याला आपण दुसरा वर्ड काय वापरतो तर हार्ड वर्किंग असा ज्या थोडक्यामध्ये वापरतो. पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 39वा प्रश्न, डॅश गॉड हेल्प यू फिल इन द आर्टिकल. तर या ठिकाणी आपला आर्टिकल हे फिल इन द करायचं आहे. तर या ठिकाणी काय येईल, कोणतं आर्टिकल आहे तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर 4 म्हणजे की नो आर्टिकल. कारण का गॉड हे विशिष्ट योग्य नाम आहे म्हणजे की प्रॉपर नाउन असल्याने येथे कोणतेही उपपद जे की लागत नाही. म्हणून पर्याय नंबर काय होणार असेल जे की 4 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील 40वा प्रश्न असा आहे, विच इज डॅश लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया फिल इन द आर्टिकल. या ठिकाणी परत एक वेळेस आपला आर्टिकल्स भरायचं आहे. तर काय येईल याचं उत्तर जे की ऑप्शन नंबर 3 द. कशामुळं, कारण का या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे की सर्वात मोठे दर्शवणाऱ्या विशेषणाचा आधी नेहमी काय वापरतात तर द हे जे आहे उपपद वापरलं जातं. जसं की या ठिकाणी लॉंगेस्ट हे जे आहे आलेलं आहे त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 41वा प्रश्न, पिक आउट द सेंटेन्स वेअर द गिवन वर्ड हॅज बीन युज्ड ॲज अ नाउन. तर या ठिकाणी जे की स्टील या ठिकाणी आलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 3, अ स्वॉप्स कुड बी हर्ड इन द स्टील ऑफ नाईट या प्रकारचं आहे. तर या वाक्यातील जे स्टीलचा अर्थ काय होतो की शांतता असा आहे. तर इतर वाक्यामध्ये ते क्रियापद किंवा विशेषण म्हणून वापरलेलं आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 42वा प्रश्न, चूज द प्लुरल ऑफ द वर्ड. तर या ठिकाणी जो आपला वर्ड दिलेला आहे पुढे त्याचा आपल्याला प्लुरल या ठिकाणी सांगायचा आहे. तर काय वर्ड आहे आपला थोडक्यात जे की क्रायटेरियन. तर या ठिकाणी हा वर्ड आहे जे की क्रायटेरियन हा वर्ड आहे. त्याचा प्लुरल काय होतो ते सांगायचा आहे. म्हणजेच काय एक वचन आहे त्याचं आपल्याला हे अनेक वचन या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर 4 जे की क्रायटेरिया. तर हा जो आहे थोडक्यामध्ये होणारा असेल पर्याय नंबर 4. त्यानंतर 43वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट. या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 जे की इट इज आय हू हॅव रिटन दिस लेटर. या प्रकारे हे वाक्य बरोबर आहे. कारण का इट इज नंतर नेहमी जो काही नॉमिनेटिव्ह केस आहे म्हणजेच की कर्ता हा येतो. तसेच हू नंतरचे क्रियापद जे की हॅव मागील कर्त्यानुसार आय नुसार थोडक्यामध्ये हे बदलते आणि यामध्ये हे सर्व काही बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 44वा प्रश्न, ही डिड रिकॉग्नाइज हर डॅश शी सेड दे हॅड मीट बिफोर. तर या ठिकाणी काय म्हटलं, फिल इन द ब्लँक्स विथ द अप्रोप्रिएट ॲडवर्ब या ठिकाणी आपला फिल इन द ब्लँक करायचा आहे. काय येणार असेल जे की ऑप्शन नंबर 2 जे की अल्दो हा जो आहे तो येणारा असेल. काय तर अल्दो हा येणारा असेल म्हणजेच जरी हा येणारा असेल. तर या थोडक्यामध्ये अवयाने 2 विरोधभासी वाक्य जे की जोडली जातात जे की ओळखले नाही आणि भेटले होते यामध्ये आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे येणार असेल. ही डिड नॉट रिकॉग्नाइज हर अल्दो सी सेड दे हॅड मीट बिफोर या प्रकारे हे वाक्य होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की 45वा प्रश्न असा आहे, गावस्कर वॉज द स्टार ऑफ इंडियन क्रिकेट. आणि दुसरा आहे ॲन एलिफंट इज अ वॉइस ॲनिमल. पिक आउट द करेक्ट सेंटेन्स. यापैकी कोणतं सेंटेन्स बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की बोथ 1 and 2 आर करेक्ट. कारण का दोन्ही पण हे बरोबर आहेत. द हे विशिष्ट व्यक्तीसाठी असते आणि ॲन हे ई स्वरासोबत जोडलेलं आहे म्हणून या ठिकाणी हे दोन्ही पण अगदी बरोबर आहेत. त्यानंतरचा पुढील आपला 46वा प्रश्न काय म्हणतो, वी ऑट टू वर्क हार्ड. तर या ठिकाणी द मॉडल ॲक्झरी इन द सेंटेन्स एक्सप्रेसेस. या ठिकाणी जो मॉडल ॲक्झरी आहे सेंटेन्स एक्सप्रेसेस तो या ठिकाणी आपला ओळखायचा आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 जे की ड्युटी. कारण का ऑट टू हे नैतिक कर्तव्य किंवा योग्य गोष्टी करण्याची जबाबदारी दर्शवण्यासाठी वापरलं जातं. म्हणून ऑप्शन नंबर 1 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 47वा प्रश्न, चेंज द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम अ निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह. याचं निगेटिव्ह मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर अफर्मेटिव्ह मध्ये करायचं आहे. सेंटेन्स काय, इट इज नो यूज क्राईंग ओव्हर स्पिल्ड मिल्क. या ठिकाणी या प्रकारचं वाक्य आहे. तर इट इज नो यूज चे रूपांतर आपल्याला इट इज युजलेस असे केल्यास वाक्याचा मूळ जो अर्थ आहे थोडक्यामध्ये नकारार्थी न बदलता ते होकारार्थी थोडक्यामध्ये होते. मग पर्याय नंबर काय होणार असेल याचं जे की 3 याचं उत्तर होणार असेल. इट इज युजलेस क्राईंग ओव्हर स्पिल्ड मिल्क असं जे हे वाक्य बनणार असेल जे की पर्याय नंबर 3 याचं अचूक उत्तर होईल. त्यानंतर 48वा प्रश्न, आय डॅश द चाइल्ड अ फ्यू मिनिट्स अगो फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की सॉ. तर अ फ्यू मिनिट अगो हे भूतकाळात क्रिया नुकतीच घडल्याची दर्शवते म्हणून येथे सिंपल पास्ट टेन्स हा जो थोडक्यामध्ये वापरावा लागतो जे की सॉ हे जे आहे सिंपल पास्ट टेन्स आहे. त्यानंतर 49वा प्रश्न, वेन आय मेट हिम ही डॅश इन दॅट स्कूल फॉर 10 years. या ठिकाणी यूज अ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या ठिकाणी आपला परफेक्ट टेन्स वापरायचा आहे. तर पास्ट परफेक्ट टेन्स वापरायचा आहे. तर याचं जे उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर पर्यायचं जे की 3 हे होणार असेल, हॅड बीन टीचिंग. आता कशामुळे तर भूतकाळात दुसरी क्रिया घडण्यापूर्वी एक क्रिया
चालू होती हे दर्शवण्यासाठी जे आहे ते वापरावं लागतं. जसं की या वाक्यामध्ये झालं तर भूतकाळामध्ये दुसरी क्रिया कोणती आहे, जे की मीट आहे, जे की घडण्यापूर्वी एक क्रिया कोणती, जे की टीचिंग 10 वर्षापासून चालू होती हे दर्शवण्यासाठी पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स जे की हॅड बीन टीचिंग वापरावा लागतो. म्हणून पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 50वा प्रश्न, टेक आउट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. त्यापैकी आपल्याला जे अचूक सेंटेन्स आहे म्हणजे की बरोबर ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. त्याच्यापैकी उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर 1, देअर गोज द लास्ट ट्रेन फ्रॉम कल्याण. तर देअर गोज द लास्ट ट्रेन फॉर कल्याण अशा प्रकारचं आहे. हे कशामुळं, कारण का वाक्याची सुरुवात देअर या क्रियाविशेषणाने झाल्यास क्रियापद जे की गोज कर्त्याच्या जे काही द लास्ट ट्रेन पूर्वी येते हा रचनाक्रम जो आहे जे की इन्व्हर्जन योग्य आहे. म्हणून ऑप्शन नंबर काय आहे तर 1 याचं पर्यायी उत्तर होणार असेल. तर तुमच्या इंग्लिश ग्रामरमध्ये जे काही बेसिक ग्रामरचे रूल्स आहेत त्या बेसिक ग्रामर रूल्सवर आधारित तुम्हाला जे आहे प्रश्न विचारले जातात. तर त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू जो की परिसर अभ्यासावर आधारित आहे. आता तर परिसर अभ्यासाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न. 51 प्रश्न काय म्हणतो पहा की ऑपरेशन ब्लू स्टार कोणत्या साली झाला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की 1984 साली झालेला आहे. तर ऑपरेशन ब्लू स्टार हे जून 1984 मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी करण्यात आलेले होते. कोणतं, पर्याय नंबर 3. त्यानंतर 52 प्रश्न आपला, खालीलपैकी कोण 1991 ते 2000 या दशकात भारताच्या प्रधानमंत्रीपदी विराजमान नव्हते असं म्हटलेलं आहे. तर नव्हतं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की व्ही.पी. सिंग हे जे आहे थोडक्यामध्ये याचं उत्तर आहे. तर व्ही.पी. सिंग हे 1989 ते 1990 या काळामध्ये पंतप्रधान होते. या लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर प्रश्न आपला 53वा, 1981 मध्ये संपादक डॅश यांच्या खून प्रकरणी भिद्रनवाले यास अटक केल्यामुळे पुढे पंजाबात वातावरण जे की चिघळलेलं होतं. तर कोणाच्या, त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की लाला जगत नारायण यांच्या खून प्रकरणी जे आहे थोडक्यात भिद्रनवाले यास अटक केल्यामुळे पुढे पंजाबमध्ये वातावरण चिडलेलं होतं. त्यानंतरचा आपला पुढील 54वा प्रश्न असा आहे, सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी मेजर डॅश यांच्यावर सोपवण्यात आली. तर कोणावर, त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2 जनरल कुलदीप ब्रार यांच्यावर जे थोडक्यामध्ये सोपवण्यात आलेली होती. तर ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांनी जे आहे ते केलेलं होतं. त्यानंतरचा 55वा प्रश्न, 1959 मध्ये मिझोराममध्ये पडलेल्या दुष्काळाच्या काळात डॅश यांनी जनतेसाठी मोठे कार्य केले. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की लाल डेंगा यांनी जे आहे. तर लाल डेंगा यांनी दुष्काळात मदत कार्य केले ज्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. त्यांनीच मिझो नॅशनल फ्रंट ज्याला आपण MNF असं म्हणतो त्याची स्थापना केलेली आहे. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होणार आहे. त्यानंतरचा 56वा प्रश्न, डॅश या राज्याला उगवता सूर्याचा प्रदेश असे संबोधण्यात येऊ लागले. तर कोण्या राज्याला, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 4 अरुणा प्रदेश या राज्याला. अरुणाचल प्रदेशला जे आहे उगवता सूर्याचा जे काही राज्य म्हणून जे आहे ते ओळखलं जातं. कारण का, जे काही अरुणाचल प्रदेश या नावाचा अर्थच उगवता सूर्याचा डोंगर असा होतो म्हणून. त्यानंतरचा 57वा प्रश्न आपला, पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील डॅश येथे नक्षलवादी चळवळ सुरू झाली. तर कोण्या ठिकाणी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की नक्षलबारी येथे नक्षलवादी चळवळ जी आहे ती सुरू झाली. तर नक्षलबारी सांगायचं झालं यामध्ये जे की 1967 मध्ये दार्जिलिंग मधील नक्षलबारी गावातून ही चळवळ सुरू झाली म्हणजेच की तिला नक्षलवाद असे थोडक्यामध्ये नाव पुढे जाऊन पडलं. ऑप्शन नंबर 4. त्यानंतरचा उत्तर 58वा प्रश्न, आपला प्रभाव कायम राहावा म्हणून नक्षलवाद्यांनी डॅश या सशस्त्र संघटनेची स्थापना केली. कशाची केली, त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी याची जी थोडक्यामध्ये स्थापना केली. आता पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी ज्याला PLJ या नावाने ओळखतात तर ही माओवादी नक्षलवादी सशस्त्र लढाव्याची एक शाखा आहे. त्यानंतरचा आपला 59वा प्रश्न असा आहे पुढील, डॅश हा जमातवादाचा पाया आहे. तर कोणता, त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3 जे की धर्मदत्ता ही जी आहे थोडक्यामध्ये जन्मवादाचा जो काही जमातवादाचा एक पाया आहे. तर आपल्या धर्माबद्दल अतिरेकी निष्ठा आणि दुसऱ्या धर्माबद्दल तीव्र असहिष्णुता हा जो थोडक्यामध्ये जमातवादाचा मुख्य आधार आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये कम्युनलिझम असं देखील म्हणतो. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पर्याय प्रश्न क्रमांक 60वा, माणसामाणसातील डॅश हाच सहजीवनाचा आधार असतो. तर काय, त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2 विश्वास हा माणसामाणसामधील सहजीवनाचा आधार असतो. विश्वास आणि प्रेमभाव हे मानवी सहजीवनासाठी मूलभूत आहेत. सामाजिक संबंधामध्ये विश्वास हा कणा मानला जातो. त्यानंतरचा पुढील 61वा प्रश्न, उच्च शिक्षणाचे केंद्र असल्याने डॅश शहराचा विकास झाला. तर कोण्या शहराचा विकास झाला, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 जे की पुणे. तर पुणे शहर पूर्वेकडील ऑक्सफोर्ड म्हणून ओळखले जाते कारण येथे अनेक शैक्षणिक आणि उच्च शिक्षण संस्था आहेत म्हणून याला म्हटलं जातं. त्यानंतरचा 62वा प्रश्न आपला, देशातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने डॅश शहराचा विकास झाला. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 2 नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने या शहराचा विकास झालेला आहे. त्यानंतरचा 63वा क्वेश्चन आपला, डॅश शहराचा विकास औद्योगिकरणामुळे झाला. तर कोण्या, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2 मुंबई शहराचा विकास. तर मुंबई हा शहराचा विकास थोडक्यामध्ये जे काही व्यापारी आणि बंदरे यामुळे जे थोडक्यात झालेला आहे. त्यानंतरचा आपला 64वा प्रश्न, लोहमार्गावरील मोठे जंक्शन असल्याने डॅशचा विकास झाला. तर कशाचा विकास झाला, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3 भुसावळ. तर भुसावळचा हा विकास झालेला आहे. तर भुसावळ हे भारतीय रेल्वेचे एक महत्त्वाचं जंक्शन आणि विभागीय कार्यालय असल्याने विकसित झालेलं आहे. त्यानंतरचा आपला पुढील 65वा प्रश्न असा आहे, कोकण रेल्वेच्या सानिध्यामुळे डॅश या गावाचा विकास झाला. तर कोण्या, त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की सावंतवाडीचा झालेला आहे. हे कोकण रेल्वे मार्गावरील एक स्थानक आहे आणि त्यामुळे त्याचा विकास झालेला आहे.
त्यानंतरचा 66वा प्रश्न, गावाचा विकास झाल्याने डॅश ऐवजी नगर परिषद किंवा नगरपालिका उदयास येते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 1 जे की ग्रामपंचायतीच्या. तर गावाचा विकास होऊन लोकसंख्या वाढल्यावर ग्रामपंचायतीच्या ऐवजी नगरपंचायत किंवा नगरपालिका स्थापन केली जाते. त्यानंतरचा आपला 67वा प्रश्न, ज्या वस्तीतील काम करणाऱ्या पुरुषांमागे %% पुरुष बिगर शेती व्यवसायात असतात अशा वस्तीस नागरी वस्ती असं थोडक्यामध्ये समजलं जातं. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 4 75%. तर जनगणना निकष 2011 नुसार 75% पेक्षा जास्त पुरुष जे की बिगर शेती नॉन ॲग्रिकल्चर व्यवसायात असल्यास ती वस्ती जी आहे थोडक्यामध्ये शहरी मानली जाते किंवा नागरी वस्ती मानली जाते. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 68वा, सन 2021 मध्ये भारतातील एकूण लोकसंख्येतील डॅश लोकसंख्या नागरी वस्त्यात राहते. तर किती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की 37.07%. तर 2011च्या जनगणनेनुसारची आकडेवारी आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतरचा आपला 69वा प्रश्न, सन 2011 मध्ये नागरी वस्तीची संख्या डॅश होती. तर किती होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 1 जे की 7,935 एवढी जी आहे ती होती. तर जनगणनेनुसार देशातील नागरी वस्त्यांची संख्या जे की 7,935 एवढी आहे. त्यानंतरचा आपला 17वा प्रश्न, अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश डॅश हा होता. तर काय होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की ऊर्जेची निर्मिती करणे हे जे आहे थोडक्यामध्ये याचा मुख्य उद्देश होता. त्यानंतरचा 71वा प्रश्न आपला, जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट डॅश हे बनलेले होते. तर काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की आर्थिक विकास साधणे. तर सध्याची जागतिक परिस्थितीत प्रत्येक राष्ट्रासाठी आर्थिक विकास हे सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट बनलेलं आहे. त्यानंतरचा आपला 72वा प्रश्न, भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे. तर कोणती बाब महत्त्वाची आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 3 अलिप्तवाद. तर अलिप्तवाद हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख आणि मूलभूत तत्व राहिलेलं आहे, म्हणून पर्याय नंबर 3 हे असं महत्त्वपूर्ण उत्तर होणार असेल. 73वा प्रश्न पुढील आपला, इसवी सन 1974 मध्ये भारताने डॅश या ठिकाणी अणुचाचणी केली. तर कोण्या ठिकाणी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की पोखरण या ठिकाणी जे आहे थोडक्यात केलेली आहे. त्यानंतरचा आपला पुढील 74वा प्रश्न असा आहे, डॅश यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्तवादाची भर घातली. तर कोणी घातलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे आहे ते घातलेलं आहे. त्यानंतरचा 75वा प्रश्न आपला, भारत चीन संबंध सुधारण्यात डॅश यांचे मोठे योगदान आहे. तर कोणाचं योगदान आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की अटल बिहारी वाजपेयी यांचा आहे. त्यानंतरचा 76वा प्रश्न, भारताच्या संविधानात कलम डॅश मध्ये परराष्ट्र धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत. तर कशामध्ये? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 4 जे की 51. तर भारतीय संविधानातील अनुच्छेद 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता यांचा समावेश थोडक्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपला 77वा प्रश्न असा आहे, डॅश हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे नेहमीच वैशिष्ट्य राहिलेले आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 3 आंतरराष्ट्रीय शांतता. तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता टिकवून ठेवणे हे भारतीय परराष्ट्र धोरणाचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतरचा 78वा प्रश्न, अलिप्तवादाची डॅश ही 2 मूलभूत तत्वे आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की शांतता व स्वातंत्र्य, जे की मी तुम्हाला आताच वर सांगितलेलं आहे. त्यानंतरचा आपला 79वा प्रश्न पुढील असा मित्रांनो, दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून डॅश ही संघटना स्थापन करण्यात आलेली आहे. तर कोणती? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की सार्क ही जी संघटना थोडक्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. तर सार्कचा फुल फॉर्मच होतो साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल कॉर्पोरेशन्स, म्हणजे की ही संघटना जी की दक्षिण आशियाई राष्ट्रामध्ये सहकार्यासाठी स्थापन झालेली आहे, म्हणून पर्याय नंबर 4 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर पाहू आपण मित्रांनो आपण सायन्सवर आधारित काही IMP प्रश्न. तर सायन्स देखील विषय पेपर 1 व पेपर 2 साठी तुम्हाला तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. यावर देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आणि जाणारच असतील मित्रांनो. त्यामुळे पाहू आपण आता इथून पुढे सायन्सचे प्रश्न. प्रश्न क्रमांक आपला 80 असा आहे, खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे गायटर रोग होतो, त्याला आपण घेगा असं देखील म्हणतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की आयोडीन. आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉइड ग्रंथीला सूज येते, ज्यामुळे घेगा हा जो थोडक्यामध्ये रोग होतो ज्याला आपण गायटर असं देखील म्हणतो. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 81वा प्रश्न, पॉवर ट्रान्सफॉर्मरचे कार्य कोणत्या नियमावर आधारित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 1 जे की फॅरेडचा नियम यावर जे आहे थोडक्यामध्ये जे की लावून आहे. तर ट्रान्सफॉर्मर हे विद्युत चुंबकीय प्रेरणाचा फॅरेडचा नियमावर कार्य करते. त्यानंतरचा आपला 82वा प्रश्न, रडार प्रणालीमध्ये वापरल्या जाणाऱ्या तरंगाचा प्रकार कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की सूक्ष्म तरंग, ज्याला आपण मायक्रोवेव्ह असं देखील म्हणतो. तर जे मायक्रोवेव्ह असतात जे की रडार प्रणालीमध्ये वस्तूचे स्थान, गती आणि दिशा निश्चित करण्यासाठी सूक्ष्म तरंग वापरले जाते, म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 83वा प्रश्न, उडणाऱ्या चाकाचा प्रतिसंगत फिरण्याचा मापन कोणत्या उपकरणाने केले जाते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की डी, त्याला आपण स्ट्रेबोस्कोप असं देखील म्हणतो. आता स्ट्रेबोस्कोप हे फिरणाऱ्या वस्तूचे वेग आणि वारंवारता मोजण्यासाठी वापरलं जातं. त्यानंतरचा आपला 84वा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्लाझ्मोडियम परजीविकाचा वाहक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ए म्हणजे की डास हा. तर प्लाझ्मोडियम म्हणजे की हा मलेरियाचा हा परजीवी आहे, चा वाहक जे की मादी एनोफिलिस डास ही थोडक्यामध्ये आहे, म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 85वा प्रश्न, लोखंडावर गंज लागणे ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, रासायनिक अभिक्रिया आहे. तर गंज लागणे ही एक रासायनिक अभिक्रिया आहे ज्यात लोखंड, हवा आणि आर्द्रता यांच्याशी क्रिया करून आयरन ऑक्साईड नावाचा नवीन पदार्थ बनतो, म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 86वा प्रश्न, पृथ्वीच्या घूर्णनाचा वेग किती आहे? तर पृथ्वीच्या घूर्णनाचा वेग किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ए 28 किमी
मिनिट या ठिकाणी अशा प्रकारे याचं उत्तर होणार असेल. म्हणजेच काय तर पृथ्वीच्या विषुववृत्तावरील पूर्णता वेग हा 28 किलोमीटर पर सेकंड मिनिट याचा थोडक्यामध्ये आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 87वा प्रश्न, पुढीलपैकी जे की खालीलपैकी विकासवादाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की डार्विन. तर चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीचा किंवा विकासवादाचा सिद्धांत जे की नैसर्गिक निवडीद्वारे मांडलेला आहे. म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 88वा प्रश्न, मुंगीच्या दंशामध्ये कोणते आम्ल आढळते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर जे की बी ह्याचं उत्तर होणार असेल, जे की ॲसिटिक आम्ल हे जे आहे. तर मित्रांनो या ठिकाणी ॲसिटिक आम्ल नाही तर या ठिकाणी पर्याय नंबर सी जे की मिथेनाइक आम्ल जे आहे थोडक्यामध्ये आढळते. तर आता मिथेनाइक आम्ल जे आहे जे की मुंग्या आणि मधमाशींच्या दंशामध्ये थोडक्यामध्ये आढळते. आता मिथेनाइक आम्ल ज्याला आपण फॉर्मिक आम्ल असं देखील असं म्हणतो. तर फॉर्मिक आम्लाला जे की मिथेनाइक आम्ल देखील असे म्हणतात आणि हे जे आहे थोडक्यामध्ये मुंग्या आणि मधमाशा यांच्यामध्ये आढळते. म्हणून पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 89वा प्रश्न आपला, लोखंडावर गंज लागल्यास त्याचे वजन कसे बदलते? तर वजन कसं बदलते त्याचं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की थोडक्यामध्ये वाढते. तर गंज तयार होताना लोखंड हवेतील ऑक्सिजन आणि पाण्याचे रेणू शोषून घेते, ज्यामुळे वजन जे आहे थोडक्यामध्ये वाढते. त्यानंतरचा आपला 90वा प्रश्न, कोणत्या उपकरणाद्वारे सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते? तर कोणत्या याच्याद्वारे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ते की ऑप्शन नंबर ए जे की त्याला आपण फोटोव्होल्टाइक सेल असं त्याला म्हणतो. तर आता फोटोव्होल्टाइक सेल सौर ऊर्जेचे थेट विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करते. म्हणून ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 91वा प्रश्न आपला, पृथ्वीच्या केंद्रावर गुरुत्व त्वरणाचे मूल्य किती असतं? तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर जे की ए म्हणजे की 0 हे एवढं असतं. तर पृथ्वीच्या केंद्रावर गुरुत्वाकर्षण बल सर्व बाजूने समान असल्याने गुरुत्व त्वरणचे मूल्य जे आहे थोडक्यामध्ये 0 असते. त्यानंतरचा आपला 92वा प्रश्न, कमी तापमान मोजणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ब, ज्याला क्रायोमीटर असं जे आहे ते म्हटलं जातं. तर क्रायोमीटर हे अतिशय कमी तापमान मोजण्यासाठी जे की वापरलं जातं. त्यानंतरचा 93वा प्रश्न आपला, मनुष्याची ऐकण्याची क्षमता कोणत्या मर्यादेत असते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की बी जे की 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज या प्रमाणामध्ये आहे. तर मानवी कान सुमारे 20 हर्ट्ज पासून ते 20,000 हर्ट्ज बरोबर त्याचं ऐकू शकतात. त्यानंतरचा आपला 94वा प्रश्न, निर्वातात लोखंड, कागद आणि दगड एकत्र सोडल्यास कोण पहिले जमिनीवर पडते? तर यापैकी कोण जे आहे जमिनीवर पहिलं पडते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की तीनही एकत्र. कारण का निर्वातात हवेचा रोध नसल्यामुळे गुरुत्वाकर्षणामुळे सर्व वस्तू एकाच वेगाने थोडक्यात खाली पडतात. त्यानंतरचा आपला 95वा प्रश्न, खालीलपैकी काचेमधील सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर काचामधील सर्वात महत्त्वाचा घटक तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, ज्याला की सिलिका असं जे आहे म्हणतात. तर सिलिका हा काचेचा सर्वात महत्त्वाचा आणि मूलभूत घटक आहे. त्यानंतरचा आपला 96वा प्रश्न, पदार्थाचा अनुसंधान कोणी मांडला यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की जॉन डाल्टन यांनी जे आहे तो मांडलेला आहे. तर जॉन डाल्टन यांनी 1803 मध्ये पदार्थाचा अनुसिद्धांत हा थोडक्यामध्ये मांडलेला आहे, ज्याला आपण ॲटॉमिक थेअरी असं देखील म्हणतो. त्यानंतर 97वा प्रश्न, वॉशिंग मशीन कोणत्या तत्वावर कार्य करते यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की अपकेंद्री यावर जे थोडक्यामध्ये हे काम करते, ज्याला आपण सेंट्रिफ्युगल असं देखील म्हणतो. तर अपकेंद्री बल या तत्वावर वॉशिंग मशीन कार्य करते. यात वस्तू केंद्रकापासून दूर फेकली जाते. त्यानंतर 98वा प्रश्न आपला, अघूर्ण बलाचं SI एकक कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब जे की न्यूटन मीटर हे जे थोडक्यामध्ये आहे. तर अघूर्ण बल हे बल जे की बल गुणिले अंतर असते, त्यामुळे त्याचे SI एकक जे की न्यूटन मीटर जे थोडक्यामध्ये बनणारं असतं. त्यानंतरचा प्रश्न 99 आपला, अल्झायमर रोग शरीराच्या कोणत्या अवयवाला प्रभावित करते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए जे की मेंदू या भागाला जो आहे अल्झायमर हा रोग जो आहे थोडक्यामध्ये प्रभावित करतो. तर अल्झायमर हा रोग मेंदूच्या पेशीवर परिणाम करतो, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता कमी होते. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 100वा प्रश्न असा आहे शेवटी, अस्थमज्जेमध्ये रक्तकणिकाच्या निर्मितीला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ज्याला की हेमॅटोपायसिस असं जे आहे त्याला म्हटलं जातं. तर हेमॅटोपायसिस म्हणजे की अस्थमज्जेमध्ये रक्तपेशी तयार होण्याची क्रिया होय, थोडक्यात प्रक्रिया होय. ऑप्शन नंबर बी याचं जे आहे थोडक्यात उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 100 क्वेश्चन होते, जे की मित्रांनो तुमच्या आपण TET एक्झामसाठी आपण प्रत्येक सब्जेक्टनुसार मित्रांनो आपण पाहिलेलं आहे. ही मनोविश्लेषणाची संकल्पना यांच्याद्वारे मांडण्यात आली. म्हणजे मनोविश्लेषणाची जी संकल्पना आहे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय ए, सिग्मंड फ्राईड. ओके, आता यावरती आपल्याला महत्त्वाची जे काही पॉईंट आहे मनोविश्लेषणाबद्दलची, मनोविश्लेषणाची जी संकल्पना आहे यावरती जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. आता बघा, स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की सिग्मंड फ्राईड यांनी सायको ॲनालिसिस म्हणजेच मनोविश्लेषण ही संकल्पना मांडली. त्यांच्या मतानुसार व्यक्तीचे वर्तन आणि विचार हे अवचेतन मनातील म्हणजे अनकॉन्शियस माइंड दडलेल्या इच्छांवर आणि संघर्षांवर आधारित असतात. सिग्मंड फ्राईड यांनी आयडी, इगो, सुपर इगो या 3 घटकांचा उल्लेख करून व्यक्तिमत्वाचे विश्लेषण केलेले आहे. त्यामुळे सिग्मंड फ्राईड यांना मनोविश्लेषणाचे जनक असे म्हटले जातात. क्लिअर झालं? महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आपल्याकडे खूप कमी दिवस आहे, त्यासाठी डिटेलमध्ये अभ्यास आपण या ठिकाणी करत आहोत. ओके, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 37 बघा, स्पियरमनने डॅश डॅश घटक सिद्धांत मांडला. म्हणजे स्पियरमनने कोणता सिद्धांत मांडला? घटक सिद्धांत मांडला. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो 2 घटक सिद्धांत मांडलेले आहेत. मग स्पियरमनने 2 घटक सिद्धांत मांडले तर ते कोणकोणते आपल्याला असा प्रश्न पडला असेल तर ते आपण स्पष्टीकरणामध्ये पाहणार आहोत. 2
घटक सिद्धांत कोणते आहे ते आपल्याला स्पष्टीकरणामध्ये पाहायला मिळते. तर बघा, चार्ल्स स्पियरमन यांनी 2 घटक सिद्धांत मांडला. त्याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता 2 फॅक्टर थेरी ऑफ इंटेलिजन्स. हे लक्षात ठेवायचं आहे. या सिद्धांतानुसार बुद्धिमत्तेचे 2 घटक असतात. हे असे चार्ल्स स्पियरमनने सांगितलेलं आहे सिद्धांतामध्ये. तर आता ते 2 घटक कोणते आहेत? तर पहिला घटक आहे मित्रांनो जी घटक. आता याला लक्षात ठेवायचं कसे? तर जीचा फुल फॉर्म आहे जनरल फॅक्टर. हे सर्व कार्यांसाठी सामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्यांसाठी जी फॅक्टर हे घटक आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा घटक आहे यस घटक. याला स्पेसिफिक फॅक्टर असे म्हणायचं आहे. विशिष्ट कार्यासाठी आवश्यक बुद्धिमत्ता हे यस फॅक्टरमध्ये असणार. ओके, आता तुमचे या ठिकाणी जेवढे काही डाऊट आहे ते क्लिअर झाले असतील तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न असा आहे मित्रांनो, जीन पियाजे हा मूळ डॅश डॅशचा प्रख्यात मानसशास्त्रज्ञ आहे. बघा, जीन पियाजे हा जो आहे हा मूळचा प्रख्यात मानसशास्त्रज्ञ आहे. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती असेल, पर्याय सी स्विस. ओके, जीन पियाजे हे मूळ स्विस प्रख्यात मानसशास्त्रज्ञ आहे. मग यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा, आता जीन पियाजे हे स्वित्झर्लंड, यालाच आपण स्विस असं म्हणायचं, प्रख्यात मानसशास्त्रज्ञ आणि बाल विकास तज्ञ होते. त्यांनी बोधात्मक विकास सिद्धांत, यालाच लक्षात ठेवायचं आहे, संज्ञानात्मक विकास सिद्धांत याला इंग्रजीमध्ये कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेरी असं म्हणायचं आहे, मांडून मुलांच्या विचार प्रक्रियेचे टप्प्यानुसार स्पष्टीकरण केलेले आहे. ओके, या थेरीमध्ये मुलांचे जे विचार आहे, विचाराची प्रक्रिया आहे, ते टप्प्यानुसार त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. त्यामुळे ते जगातील सर्वात प्रभावी विकासात्मक मानसशास्त्रज्ञापैकी एक मानलं जातं. ओके, आता या ठिकाणी आपण जेवढे महत्त्वाचे पॉईंट बघितले ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, फ्रॉबेलचे शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी याचा केलेला विकास डॅश डॅश. कशाचा विकास केलेला आहे फ्रॉबेल यांनी शिक्षण क्षेत्रातील? मोठं योगदान हे त्यांचं कशामध्ये आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो, शिशुवर्ग. ओके, आता या ठिकाणी जे काही महत्त्वाचे पॉईंट आहे आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा, फ्रेडरिक फ्रॉबेल यांनी पहिली बालवाडी सुरू केली आणि शिशुवर्ग शिक्षण पद्धतीचा पाया घातला. त्यांच्या मतानुसार बालकाच्या विकासासाठी खेळ, कृती आणि निरीक्षण यांना महत्त्व दिले पाहिजे. त्यामुळे फ्रॉबेल यांना शिशुवर्ग शिक्षण पद्धतीचे जनक असे म्हटले जाते. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 40. बघा, डॅश डॅश हा मानसशास्त्राचा जनक आहे. कोण आहे मानसशास्त्राचा जनक? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती असेल मित्रांनो, पर्याय ए अरिस्टॉटल हे मानसशास्त्राचे जनक आहे असे म्हटले जातं. ओके, आता स्पष्टीकरणामध्ये बघूया. महत्त्वाचे पॉईंट आपल्याला दिलेले आहे. अरिस्टॉटल यांना सायकॉलॉजीचे जनक असे म्हटले जाते. त्यांनी डी ॲनिमा ऑन द सॉल या ग्रंथात आत्मा, मन आणि वर्तन यांचा सखोल अभ्यास केला. त्यांनी मानवी मनाच्या कार्यपद्धतीबद्दल तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून विवेचन केले, ज्यामुळे आधुनिक मानसशास्त्राचा पाया घातला गेला. हे या ठिकाणी अरिस्टॉटलबद्दल आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला? डी ॲनिमा नावाचा ग्रंथ. या ग्रंथामध्ये त्यांनी आत्मा, मन आणि वर्तन यांचा सखोल अभ्यास केला. ओके, आणि त्यांना मानवी मनाच्या कार्यपद्धतीबद्दल तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून विवेचन केले, ज्यामुळे त्यांना काय म्हणतात? तर मानसशास्त्रज्ञाचा जनक असे म्हणतात. ओके, लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 41 नंबरचा. प्रश्न असा आहे की मन ही एक कोरीपाटी असते असे विधान कोणी केलेले आहे किंवा यांनी केलेले आहे? तर मित्रांनो, मन ही एक कोरीपाटी असते हे विधान आपल्याला या ठिकाणी पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो. अरिस्टॉटल यांनी केलेलं आहे की मन ही एक कोरीपाटी असते. लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न अशाच पद्धतीने विचारले जातात. ठीक आहे, तर स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. अरिस्टॉटल यांच्या मते जन्माच्या वेळी मन म्हणजेच कोरीपाटी असते. व्यक्तीचा अनुभव, शिक्षण आणि संस्कार यांच्या आधारे त्या पाटीवर ज्ञान आणि विचार लिहिले जातात. ही कल्पना पुढे जॉन लॉक यांनीही मान्य केली आणि ती आधुनिक शिक्षणशास्त्रातील मूलभूत तत्व ठरली. ओके, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं मित्रांनो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 42. बघा काय दिलेला आहे. एक मानसशास्त्रज्ञ होण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे? सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला होतो. सामान्य कौशल्य, निरीक्षण कौशल्य आणि विशिष्ट कौशल्य. ओके, स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्त्वाचे पॉईंट आपल्याला दिलेला आहे. एक चांगला मानसशास्त्रज्ञ होण्यासाठी व्यक्तीकडे निरीक्षण शक्ती, विश्लेषण शक्ती आणि विषयाची सखोल समज असणे आवश्यक आहे. या कौशल्यामुळे तो व्यक्तीचे वर्तन आणि मानसिक प्रक्रिया समजून घेऊ शकतो. ओके, लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 43. बघा, 43 नंबरचा प्रश्न असा दिलेला आहे की संतुलनाची संकल्पना फ्रिट्झ हायडरद्वारे प्रस्तावित केली गेली. तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला चूक किंवा बरोबर याच्यामध्ये द्यायचं आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये असणार आहे, बरोबर. ओके, आता स्पष्टीकरणामध्ये बघूया महत्त्वाचे पॉईंट काय दिलेले आहे. तर फ्रिट्झ हायडर यांनी बॅलेन्स थेरी मांडली. बघा, बॅलेन्स थेरी कोणी मांडली? तर फ्रिट्झ हायडर यांनी मांडली, जी सामाजिक मानसशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना आहे. या सिद्धांतानुसार व्यक्ती आपल्या भावनिक नात्यांमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करते. ओके, ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्हाला दररोज जर अशाच पद्धतीने शिकायचे असेल पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट फ्रीमध्ये, तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. ठीक आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करायचं आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 44 नंबरचा. एक घटक सिद्धांतात डॅश डॅश यांनी दिला, म्हणजे एक घटक सिद्धांत डॅश डॅश यांनी दिला. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो, खालीलपैकी कोणतेही नाही. म्हणजे जे दिलेले आहे पर्याय, या पर्यायापैकी कोणताही पर्याय योग्य नाही. तर स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. एक घटक सिद्धांत हे कोणी मांडलेला आहे? मग तर एक घटक हा जो सिद्धांत आहे युनिटरी थेरी हे गॅल्टन यांनी दिलेला आहे.
आपल्या पर्यायामध्ये गॅल्टन नावाचा ऑप्शनच नव्हता, म्हणून वरीलपैकी एकही पर्याय बरोबर नव्हते आपले. या सिद्धांतानुसार बुद्धिमत्ता ही एकच घटक असते आणि ती सर्व प्रकारच्या बौद्धिक क्रियांवर परिणाम करते, असं या सिद्धांतामध्ये उल्लेख केलेला आहे. असं दिलेलं आहे की एक घटक सिद्धांतामध्ये की बुद्धिमत्ता ही एकच घटक असते आणि ती सर्व प्रकारच्या बौद्धिक क्रियांवर परिणाम करते. हे त्यांचं या ठिकाणी गॅल्टनचं एक घटक सिद्धांतामध्ये त्यांनी दिलेला आहे. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 45. प्रसिद्ध व्यक्तिमत्व डॅश डॅश द्विध्रुवीय विकारांपासून ग्रस्त आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळेल, ब्रिटनी स्पियर्स. ओके, स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे की ब्रिटनी स्पियर्स या प्रसिद्ध अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री आहेत. त्या द्विध्रुवीय विकारने ग्रस्त असल्याचे त्यांनी स्वतः मान्य केले. हा विकार मूडमध्ये अत्यंत चढउतार निर्माण करतो. ओके, आता यामध्ये काही महत्त्वाचे जे पॉईंट आहे फक्त एवढंच लक्षात ठेवू शकता तुम्ही. ब्रिटनी स्पियर्स हे प्रसिद्ध अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री आहेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 46 नंबरचा बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. डॅश डॅशने मानसशास्त्रावरील पहिले पुस्तक लिहिले. IMP प्रश्न आहे बघा. कोणी मानसशास्त्रावरील पहिले पुस्तक लिहिले? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, विल्यम जेम्स यांनी मानसशास्त्रावरील पहिले पुस्तक लिहिले. ओके, स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी विल्यम जेम्स यांनी 1890 साली द प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी हे मानसशास्त्रावरील पहिले पुस्तक लिहिले. महत्त्वाचे पुस्तक लिहिले. या ग्रंथामुळे मानसशास्त्र स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळखले जाऊ लागले. क्लिअर झालं? मानसशास्त्रावरील पहिला पुस्तक कोणी लिहिले? तर विल्यम जेम्स यांनी. कधी लिहिले? कोणत्या वर्षी? तर 1890 या वर्षी. त्या पुस्तकाचं नाव आहे द प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी. ओके, हे महत्त्वाचे जे पॉईंट आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. पुढचा प्रश्न बघूया, 47 नंबरचा बघा. बहुबुद्धी सिद्धांत, यालाच मल्टिपल इंटेलिजन्स थेरी म्हणतो आपण. बुद्धिमत्तेचे सिद्धांत कोणी मांडले? बहुबुद्धी सिद्धांत बुद्धिमत्तेचा जो आहे ते कोणी मांडलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती आहे मित्रांनो, पर्याय डी, हॉवर्ड गार्डनर यांनी मल्टिपल इंटेलिजन्स थेरी मांडलेली आहे. ओके, आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की हॉवर्ड गार्डनर यांनी 1983 मध्ये मल्टिपल इंटेलिजन्स थेरी मांडली. त्यांनी सांगितले की बुद्धिमत्ता ही एकच नसून भाषिक, गणितीय, संगीतात्मक, सामाजिक, शारीरिक इत्यादी अनेक प्रकारच्या प्रकारात विभागली जाऊ शकते. असं कोणी हॉवर्ड गार्डनर यांनी मल्टिपल इंटेलिजन्स थेरीमध्ये मांडलेलं आहे. तर आता बघा, त्यांनी असं म्हटलं की बुद्धिमत्ता ही एकच प्रकारची नसून ती वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळते. जशी लँग्विस्टिक इंटेलिजन्स म्हणजे भाषिक बुद्धी, गणितीय बुद्धी, तार्किक बुद्धी म्हणतो आपण त्याला, लिंग्विस्टिक आपण याला, ठीक आहे, याला संगीतात्मक, सामाजिक बुद्धी, शारीरिक बुद्धी, अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारात ती विभागली गेलेली आहे, असं हॉवर्ड गार्डनर यांनी मल्टिपल इंटेलिजन्स थेरीमध्ये मांडलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न 48. 16वी व्यक्तिमत्व घटक प्रश्नावली 16 PF याद्वारे विकसित केली गेली. ठीक आहे, 16वी जी व्यक्तिमत्व घटक प्रश्नावली आहे ही कोणाद्वारे विकसित केली गेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, कॅटल. ठीक आहे, आता स्पष्टीकरणामध्ये बघूया महत्त्वाचे पॉईंट काय दिलेलं आहे की रेमंड कॅटल यांनी 16 पर्सनॅलिटी फॅक्टर ऑफ क्वेश्चनेअर, यालाच आपण 16 PF असं म्हणतो, तर हे विकसित केली. ही चाचणी व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे 16 महत्त्वाचे घटक ओळखण्यासाठी वापरली जाते. ठीक आहे, या ठिकाणी 16 PF हे कशासाठी वापरली जाते हे पण आपण बघितलंय. PFचा फुल फॉर्म पण आपण बघितलंय. ठीक आहे, आणि या ठिकाणी आपण महत्त्वाचे पॉईंट स्पष्टीकरणामध्ये बघितलेले आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न 49 बघा. डॅश डॅश या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाची ओढ सिद्धांत मांडला. काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? तर मित्रांनो, पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो, बोबी. ओके, स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की जॉन बोवी यांनी अटॅचमेंट थेरी मांडली. या सिद्धांतानुसार बाळ आणि पालकांमधील भावनिक नाते बालकाच्या सामाजिक आणि भावनिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. हे असं जॉन बोवी यांनी अटॅचमेंट थेरीमध्ये सांगितलेलं आहे, या सिद्धांतामध्ये त्यांनी दिलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 50 बघा. जीन प्याजे यांच्यामध्ये मुलांच्या बौद्धिक विकासात कोणता घटक सर्वात महत्त्वाचा असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, वातावरणाशी परस्पर संवाद. ओके, स्पष्टीकरणामध्ये बघूया महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे बघा. जीन प्याजे यांच्या संज्ञानात्मक विकास सिद्धांतानुसार म्हणजेच कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेरीनुसार मुलं स्वतःच्या अनुभवांमधून आणि वातावरणाशी संवाद साधून ज्ञान प्राप्त करतात. जीन प्याजे म्हणतात की मुलं सक्रिय शिकणारी म्हणजे ॲक्टिव्ह लर्नर्स असतात आणि ते असिमिलेशन म्हणजे नवीन गोष्ट आधीच्या ज्ञानात मिसळणे आणि अकोमोडेशन म्हणजे जुने ज्ञान बदलून नवीन समज तयार करणे ह्या प्रक्रियेद्वारे शिकतात. असं कोणाचं मत आहे? तर जीन प्याजे यांचं संज्ञानात्मक विकास सिद्धांतामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, आता आपण पुढच्या टॉपिककडे वळणार आहोत. आपण या ठिकाणी 20 प्रश्न बघितले. आता आपल्याला महत्त्वाचा टॉपिक बघायचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, समायोजन. ठीक आहे, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं आपण महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत, समायोजन आणि असिमिलेशन, अकोमोडेशन हे याच्यामध्ये खूप कन्फ्यूज होतात मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण या ठिकाणी एक घटक महत्त्वाचे घेतलेले आहे. या मध्ये आपल्याला समायोजन बघायचं आहे. समायोजनला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता, ॲडॅप्टेशन, ॲडजस्टमेंट आणि कॉपिंग. ठीक आहे, आता हे बघा समायोजनचा अर्थ काय आहे? तर समायोजनचा अर्थ आहे की समायोजन म्हणजे अनुकूलन, प्रतिकूल परिस्थितीशी तडजोड करून जुळवून घेणे म्हणजे समायोजन होय. काय आहे की अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीशी तडजोड करून जुळून घेणं म्हणजे समायोजन होय. ओके, आता त्याची व्याख्या काय आहे? तर बघा, व्याख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे की जेव्हा व्यक्ती स्वतःची क्षमता लक्षात घेऊन परिस्थितीशी जुळवून घेतो म्हणजेच ॲडजस्टमेंट करतो तेव्हा त्यास समायोजन असे म्हणतात.
बघा लक्षात ठेवा, या ठिकाणी समायोजनची व्याख्या कशी दिलेली आहे की जेव्हा व्यक्ती स्वतःची क्षमता, कुवत, क्षमता लक्षात ठेवून परिस्थितीशी जुळवून घेतो म्हणजे ॲडजस्टमेंट करतो तेव्हा त्याला समायोजन असे म्हणतात. समायोजनची प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. बघा पहिले आहे प्रेरणा म्हणजे मोटिवेशन प्रक्रिया आहे समायोजनची प्रक्रिया. त्याच्यानंतर विफलता, ओके, हे 2 नंबरला असणार आहे. त्याच्यानंतर प्रयत्न हे 3 नंबरला आणि त्याच्यानंतर असणार आहे समस्यापूर्ती. ओके, आता ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपण या ठिकाणी उदाहरणासह समजून घेऊया. पहिले प्रेरणा म्हणजे काय, मोटिवेशन. त्याच्यानंतर विफलता म्हणजे काय, त्याची उदाहरणे आपण पाहणार आहोत. प्रयत्न म्हणजे काय, त्याच्यावरती 2 उदाहरणे पाहणार आहोत आणि समस्यापूर्ती याच्यावरती पण 2 प्रश्न आपण उदाहरणे पाहणार आहोत. बघा सुरुवातीला प्रेरणा होतं. प्रेरणा आपण यालाच इंग्रजीमध्ये मोटिवेशन म्हणून लक्षात ठेवू शकता. तर प्रेरणा म्हणजे काय, मोटिवेशन म्हणजे काय, तर प्रत्येक काम करण्यासाठी प्रेरणाची आवश्यकता असते. स्वतःच्या आंतरिक प्रेरणेमुळे कोणतेही काम करण्याचा व्यक्ती प्रयत्न करत आहेत म्हणूनच प्रेरणा ही महत्त्वाची आहे. ओके, आता प्रेरणा मोटिवेशनवरील आपण उदाहरणे स्पष्टीकरणासह बघूया. पहिला उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की एका विद्यार्थ्याला डॉक्टर व्हायचे आहे म्हणून तो रोज मन लावून अभ्यास करतो. हा कोणत्या प्रक्रियेचा भाग आहे. बघा या ठिकाणी एक विद्यार्थ्याला डॉक्टर व्हायचा आहे म्हणून तो रोज मन लावून अभ्यास करतो. हा कोणत्या प्रक्रियेचा उदाहरण आहे. तर मित्रांनो हे या ठिकाणी पर्याय बीच आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रेरणा कोणत्या प्रक्रियेचा भाग आहे, प्रेरणेचा. आता बघा विद्यार्थ्यांना आतल्या इच्छेमुळे, स्पष्टीकरणामध्ये विद्यार्थ्याच्या आतल्या इच्छेमुळे तो अभ्यास करत आहे त्यामुळे ही त्याची काय झाली, प्रेरणा झाली. इंट्रिन्सिक प्रेरणा असं पण आपण याला म्हणू शकतो, मोटिवेशन म्हणू शकतो. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 52 नंबरचा. एका शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण व्हावे असे वाटते त्यामुळे तो अधिक वेळ शिकवतो. हे कोणत्या प्रकारचे वर्तन आहे. बघा एका शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण व्हावे असं त्यांना वाटते त्यामुळे तो अधिक वेळ शिकवतो. हे कोणत्या प्रकारचे वर्तन आहे. तर हे पण प्रेरणेचंच या ठिकाणी वर्तन असणार आहे, उदाहरण असणार आहे. ओके, पर्याय सी मध्ये उत्तर आहे. आता बघा विद्यार्थ्यांच्या यशासाठी काम करण्याची अंतर्गत इच्छा म्हणजेच काय, तर प्रेरणा. बघा विद्यार्थ्यांच्या यशासाठी काम करण्याची जी अंतर्गत इच्छा आहे याला इंट्रिन्सिक मोटिवेशन पण आपण म्हणू शकतो. अंतर्गत इच्छा जी आहे त्यालाच आपण प्रेरणा असं म्हणायचं आहे. ओके, लक्षात ठेवा महत्त्वाचे पॉईंट आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे ठीक आहे समायोजनचा, तर या ठिकाणी विफलता काय आहे. विफलता म्हणजे फेल्युअर. आता फेल्युअर म्हणजे काय, तर समस्या निर्माण झाल्यावर त्या सोडवताना अनेक वेळा अपयश येते. खचून न जाता स्वतःच्या क्षमता ओळखून समायोजन करावे यालाच विफलता किंवा फेल्युअर म्हणायचं आहे. आता यावरचे उदाहरण आपण बघणार आहोत. विफलता आपल्याला उदाहरणावरून अधिक समजायला सोपं जाईल. तर पहिलं उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. एका खेळाडूला स्पर्धेत हरवल्यावरही तो पुन्हा सराव सुरू ठेवतो. तर कोणत्या प्रकारचा टप्पा आहे. तर या ठिकाणी पर्याय सी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विफलता. क्लिअर झालं. आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की पराभव अनुभवल्यानंतरही खचून न जाता पुढे जाणे म्हणजेच विफलतेतून समायोजन करणे होय. क्लिअर झालं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 54 नंबरचा बघा. या ठिकाणी विफलताचा हा दुसरा उदाहरण असणार आहे. विफलताचा एका विद्यार्थ्याचा गणितात अपयश येतो पण तो पुढच्या वेळी जास्त अभ्यास करतो. हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे. बघा एका विद्यार्थ्याच्या गणितात अपयश येतो पण तो पुढच्या वेळी जास्त अभ्यास करतो. हे कोणत्या प्रकारचं आहे. तर पर्याय बी विफलताच असणार आहे. ठीक आहे, आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे. तर या ठिकाणी अपयशानंतर सकारात्मक दृष्टीने ठेवणे म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे म्हणजेच विफलतेतून समायोजन होय. ओके, त्याच्यानंतर तिसरा या ठिकाणी प्रकार होता की प्रयत्न, एफर्ट. ही जी पायरी आहे ही 3 नंबरची पायरी आहे. प्रयत्न, एफर्ट म्हणजे काय, तर व्यक्तीला समस्या सोडवण्यासाठी प्रेरणा मिळाल्यास विविध प्रयत्न करून ती सोडवायला समायोजन करण्यास करत असतो. प्रयत्न केल्याने समायोजन घडून येते. म्हणजे या ठिकाणी नीट समजून घ्या की व्यक्तीला समस्या सोडवण्यासाठी प्रेरणा मिळाल्यास विविध प्रयत्न करून ती समस्या सोडवण्याला समायोजन करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रयत्न केल्यास समायोजन घडून येते. यालाच प्रयत्न म्हणायचा आहे, एफर्ट म्हणायचा आहे. उदाहरणावरून आपल्याला या ठिकाणी समजून जाईल. बघा की एका विद्यार्थ्याला इंग्रजी कमी येते म्हणून तो रोज इंग्रजीचे पुस्तक वाचतो. हे कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे. तर हे एक प्रयत्न आहे, तो प्रयत्न करत आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय ए आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. तो एफर्ट लावत आहे. ठीक आहे, मग तो आपल्या कमतरतेवर मात करण्यासाठी काय करत आहे, तर प्रयत्न करत आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 56 नंबरचा बघा. एका शेतकऱ्याने पाऊस कमी पडला तरी सिंचन करून पीक वाचवले. हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे. तर या ठिकाणी हे पण कोणत्या प्रकारचं उदाहरण असेल तर प्रयत्न, एफर्ट लावत आहे तो की जो शेतकरी आहे एक शेतकऱ्याने पाऊस कमी पडला तरी सिंचन करून पीक वाचवले. म्हणजे हे काय केलं त्यांनी. हे कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे तर प्रयत्न, एफर्ट. ओके, स्पष्टीकरणामध्ये बघा शेतकऱ्याने परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्यानंतर 4 नंबरचा स्वप्नपूर्ती, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, ॲडजस्टमेंट, आउटकम यावरील आपण उदाहरणे पाहणार आहोत. बघा काय दिलेलं आहे. एका विद्यार्थ्याला एका शहरातील आवाजामुळे अभ्यासात लक्ष लागत नव्हते म्हणून त्याने रात्री शांत वेळी अभ्यास सुरू केला. हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे. तर या ठिकाणी पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो समस्यापूर्ती. ओके, स्पष्टीकरणामध्ये बघा की परिस्थिती बदलून समस्येचे समाधान मिळवणे म्हणजेच समस्यापूर्ती होय. त्याच्यानंतर आजच्या या सेशनचा हा शेवटचा प्रश्न असेल. एका विद्यार्थ्याला नवीन कामाची जबाबदारी दिली गेली त्यामुळे त्याने प्रशिक्षण घेऊन ती व्यवस्थित पार पाडली. हे कोणत्या प्रक्रियेचे उदाहरण आहे. तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो समस्यापूर्तीचा हा उदाहरण असणार आहे. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे जो की प्रश्न 1 काय आहे पहा की खालीलपैकी स्वरांधी वर्णाची पूर्ण अचूक जोडी कोणती. तर या ठिकाणी पूर्ण अचूक जोडी हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. कोणत्या वर्णांची, जे की स्वरांधी वर्ण असं म्हटलेलं आहे. जर तुम्हाला सर्वात प्रथम जे काही स्वरांधी वर असतात ते काय आहे हे तुम्हाला आधी माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे की स्वरादी वर्ण कयाला म्हटलं जातं. तर स्वरादी वर्ण कयाला म्हटलं जातं की
ज्या वर्णाचा उच्चार करण्यापूर्वी स्वर आवश्यक असते. काय तर स्वर आवश्यक असते त्यांना जे आहे स्वरादी असं जे आहे ते संबोधलं जातं. तर मग यापैकी अचूक जोडी कोणती आहे तर ती आहे ऑप्शन नंबर ब ची अह आणि अहम हे जे आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी अचूक जोडी होणारी असेल. कारण का अहम जे अह आहे ज्यावर जे थोडक्यामध्ये अनुस्वार आहे आणि जे अहम आहे त्यावर काय आहे तर विसर्ग आहे. हे दोन जे आहे मुख्य स्वरादी वर्ण आहेत. म्हणून ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या उत्तराचं होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 2 असा आहे. काय म्हणतो पहा की आयुष्य वेचताना या साहित्यकृतीचे लेखक कोण आहेत. तर आयुष्य वेचताना ही जी आहे साहित्यकृती कोणाची आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की क याचं उत्तर होणार असेल. जे की यांचं पूर्ण नाव आहे फकीरराव मुंजाजी शिंदे. हे जे थोडक्यामध्ये आयुष्य वेचताना या साहित्यकृतीचे लेखक आहेत. हे सांगायचं झालं तर आयुष्य वेचताना ही एक साहित्यकृती कवी आणि लेखक यांच्याद्वारेच आहे. तर ऑप्शन नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे जो की प्रश्न 3. मंगेश पांडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नाव ओळखा. तर खालीलपैकी कोणता यांचा कविता संग्रह आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ जे की सलाम. तर सलाम हा जो आहे मंगेश पांडगावकर यांचे प्रसिद्ध कविता संग्रह आहे. ऑप्शन नंबर अ याचं उत्तर होणार असेल. जर तुम्हाला इतर ॲडिशनल माहिती म्हणून सांगायचं झालं तर विशाखा हे जे आहे कोणाचं आहे तर विशाखा हे वी.वा. शिरवाडकर यांचं आहे. आणि पांझड हे जे आहे थोडक्यामध्ये ना.दो. महानोर यांचं आहे. आणि माझे विद्यापीठ हे जे आहे जे की नारायण सुर्वे हे जे आहे थोडक्यामध्ये यांचे संग्रह आहेत. तर हे संपूर्ण काही लक्षात ठेवून घ्या. तुम्हाला परीक्षेमध्ये विशाखावर जर प्रश्न आला तर विशाखा हे जे आहे जे की वी.वा. शिरवाडकर यांचे लिखित आहे. पांझड हे ना.दो. महानोर यांचं आहे. तर माझे विद्यापीठ सांगायचं झालं तर माझे विद्यापीठ हे नारायण सुर्वे हे जे आहे थोडक्यामध्ये साहित्य लेखक आहेत. तर हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला चौथा प्रश्न असा आहे. खालीलपैकी कोणता शब्द विसर्ग संधीचे उदाहरण नाही. तर विसर्ग संधीचे या ठिकाणी उदाहरण नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर कोणतं होईल तर ते आहे ऑप्शन नंबर जे की ड जे की दैव्या दार्य हे जे आहे थोडक्यामध्ये हे थोडक्यात विसर्ग संधीचं जे की उदाहरण नाही. तर बाकी सर्व जे आहेत ते विसर्ग संधीचे उदाहरण आहेत. कारण का दैव हे जे दैवदार्य हे जे शब्द आहे तो कशाचा आहे तर हा एक स्वर संधीचा आहे. कारण का याची जेव्हा आपण संधी विग्रह करतो त्याचा कसा बनतो तर ते आहे दैवी अधिक औदार्य हे जे आहे या प्रकारे थोडक्यामध्ये याचं विसर्ग बनतो. परंतु जे इतर आहेत त्यांचा जो आहे विसर्ग संधीमध्ये म्हणजे त्यांचा जो काही संधी आहे तो बनतो. जसं या ठिकाणी वयस्कर घेतला आपण तर वयस्करला जे आहे या ठिकाणी वय अधिक जे की कर या प्रकारे याचा आपला विग्रह बनतो. जर पुढील पाहिलं आपण निरस तर निरस जे आहे नि अधिक रस या प्रकारचा याचा जो काही विसर्ग संधी बनतो. त्यानंतर जे पुढचा आहे आयुर्वेदचा देखील थोडक्यामध्ये सारखाच बनतो. परंतु जे दैवदार्य आहे याचा जो थोडक्यामध्ये जो विसर्ग बनतो तो स्वरसंधीप्रमाणे बनतो. ज्यालाच की औदार्य असं जे आहे येते म्हणजेच की देवी अधिक औदार्य हे याचं बनणार आहे. म्हणून जे थोडक्यामध्ये याचं उदाहरण विसर्ग संधीचं नाही आहे तर हे कशाचं आहे हे स्वरसंधीचं उदाहरण आहे. म्हणून ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर पुढील 5वा प्रश्न आपला असा आहे भाववाचक नसलेले नाम ओळखा. तर यापैकी कोणतं जे आहे जे की भाववाचक नाम नसलेलं आहे. तर याचं उत्तर काय आहे तर याचं उत्तर होईल जे की ऑप्शन नंबर क जे की स्वागता. तर स्वागता हे जे थोडक्यामध्ये भाववाचक नसलेलं नाम आहे. तर थोडक्यामध्ये इतर पाहिलं धैर्य नम्रता आणि जे पुढील आहे वकिली ही जी आहे भाववाचक नामे आहेत. तर स्वागता हे सामान्यतः व्यक्तिनाम किंवा क्रियाविशेषण असू शकते परंतु भाववाचक जे थोडक्यामध्ये हे होणार नसेल. म्हणून ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये हे क याचं योग्य ते उत्तर होणार असेल. तुमच्या येणाऱ्या टीईटी एक्झाम मध्ये मराठी व्याकरणावर तुम्हाला सेम टू सेम असेच प्रश्न पाहायला मिळतील. त्यामुळे तुम्हाला अशा प्रश्नांची तुम्हाला जास्तीत जास्त सराव करायचा असेल. या शेवटच्या 29 दिवस बाकी तुमच्याकडे आहेत त्यामध्ये. तर मित्रांनो तुम्हाला एकमेव सोल्युशन सांगतो की आपली टेस्ट सिरीज जी की टीईटी एक्झामसाठी परफेक्ट आहे. अनेक विद्यार्थी 2024 सालच्या परीक्षेमध्ये चांगले स्कोर करून क्वालिफाईड झालेले आहेत. त्याच प्रकारे आपण 2025 नोव्हेंबरसाठी टीईटी आपण टेस्ट सिरीज घेऊन आलेले आहे ज्यामध्ये आपण फुल लेंथी टेस्ट म्हणजे तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची टेस्ट व त्यासोबतच सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील आपण त्यामध्ये ऍड करून दिले जे की तुम्हाला इतरत्र कुठेच मिळणार नसेल. जेवढा जास्त तुम्ही प्रश्नांचा सराव कराल तेवढे तुम्हाला जास्त गुण त्या ठिकाणी मिळण्याचे चान्सेस असतात आणि तुम्ही क्वालिफाय होण्याचे चान्स असतात. त्यामुळे मित्रांनो तुम्ही वेळ न वाया करता लगेच आपली महा एक्झाम पॉईंटची ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यामुळे तुम्ही टेस्ट सिरीजच्या टॅबमध्ये तुम्ही महाराष्ट्र शिक्षक पात्रता टेस्टवर क्लिक करा आणि तिथून आपली लगेच टेस्ट सिरीजची बॅच इनरोल करून घ्या. तुम्हाला कोणत्याही क्लासेसची गरज पडणार नाही. तुम्हाला कोणत्याही मित्रांनो पेड जे काही अति महागडे क्लासेसची घेण्याची गरज पडणार अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये आपली टेस्ट सिरीज ठेवली आपण आणि त्यामुळे तुम्हाला 26 ते 16 प्रश्नांचं विश्लेषण तुम्हाला किती गुण येत आहे संपूर्ण काही अनालिसिस डॅशबोर्ड त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे परीक्षेच्या अंतिम दिवसात तुम्ही जास्तीत जास्त जेवढा प्रश्नांचा सराव कराल तेवढे मित्रांनो परीक्षेमध्ये गुण मिळण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही संपूर्ण काही तयारीला लागू शकता. त्यानंतर पुढील पाहू आपला प्रश्न क्रमांक 6 असा आहे जे की लिंग विचारणावे चुकीची जोडी कोणती आहे. तर या ठिकाणी लिंग विचारणावे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की दाता दाती हे जे थोडक्यामध्ये जोडी या ठिकाणी कशी आहे चुकीची आहे. तर यामध्ये पाहिलं तर दाता या पुलिंगी नामाचे स्त्रीलिंग रूप दात्री असं जे होते दाताचं काय होतं दात्री असे जे थोडक्यामध्ये होतं परंतु या ठिकाणी दाती आहे म्हणून हे जे थोडक्यामध्ये चुकीची जोडी आहे. तर बाकी पाहिलं जोड्या सुरासुरी तरुण तरुणी आणि जे श्रीमान श्रीमती हे संपूर्ण जोड्या कशा आहेत तर या संपूर्ण जोड्या अतिशय बरोबर आहेत. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला 7वा असा आहे काय म्हणतो पहा की वचनानुसार अचूक नसलेली शब्द जोडी ओळखा. तर वचनानुसार अचूक नसलेली जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. तर कोणतं आहे तर ते आहे ऑप्शन नंबर जे की ब फळा फळा हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. जे की अचूक नसलेली जोडी फळा पुलिंगी आहे अकारांत यामध्ये आहे. या नामाचं अनेक वचन फळे असे होते. उदाहरणार्थ एक फळ अनेक फळे दिशा कला आणि इच्छा या ज्या थोडक्यामध्ये आकारांत स्त्रीलिंगी नामाचे
त्याचे अनेक वचन समान राहते, म्हणून ऑप्शन नंबर काय होईल याचं, जे की ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू, जो की प्रश्न क्रमांक 8 काय म्हणतो पहा, की संबोधन युक्त शब्दरूप ओळखा. तर संबोधन युक्त शब्दरूप या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. तर काय उत्तर होईल, जे की ऑप्शन नंबर क फुलांनो हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. तर संबोधन म्हणजे हाक मारणे असा याचा अर्थ होतो. तर अनेक वचनी नामाला ओ हा प्रत्यय लागून संबोधन युक्त शब्दरूप तयार होतो. उदाहरणार्थ फुलं अधिक नो म्हणजेच काय फुलांनो या प्रकारे जे आहे हे होणार असतं, म्हणून ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला 9 असा आहे. पुढील काय म्हणतो पहा 9वा प्रश्न, की कुसुमाग्रज या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यकाचे नाव काय. तर कुसुमाग्रज या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यकाचं नाव काय. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड. त्यांचं नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर. यांना जे आहे तात्यासाहेब शिरवाडकर असं देखील म्हणतात. हे कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जातात. त्यांचं जर प्रसिद्ध नाटक तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं तर ते आहे नटसम्राट, आणि कविता संग्रह विचारला तर तो आहे विशाखा, हे जे आहे त्यांचे प्रसिद्ध आहेत. आणि परीक्षेत या दोन्हीवरही प्रश्न वारंवार विचारलेले आहे, तुम्ही नोट डाऊन करून घ्या मित्रांनो. त्यानंतर आपला पुढील 10वा प्रश्न असा आहे. काय म्हणतो पहा, की चुकीच्या पद्धतीने केलेला सामान्य रूप ओळखा. तर चुकीच्या पद्धतीने केलेला सामान्य रूप त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की युक्ती आणि युक्त्या हे जे आहे थोडक्यात उत्तर याचं आहे. तर युक्ती हे जे आहे थोडक्यात ई हा कारांत स्त्रीलिंगी नाम आहे, आणि युक्त्या हे त्याचे अनेक वचन आहे, जे की सामान्य रूप नव्हे, म्हणून ऑप्शन नंबर याचं काय होणार असेल, तर ते आहे ब हे होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न 11वा असा आहे. नदी या नामाचे अचूक विशेषण कोणते. तर नदी या नामाचे अचूक विशेषण या ठिकाणी सांगायचं आहे. त्याचं उत्तर आहे ब, जे की वाहती. सांगायचं झालं तर वाहती हे नदीची क्रिया आहे, म्हणजेच की नदीची क्रिया काय वाहने आहे. मग दर्शवणारे हे काय आहे, तर हे विशेषण आहे जे नदीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. जसं की या ठिकाणी सांगायचं झालं तुम्हाला उदाहरणार्थ, तर ही बाकी सर्व आहेत थंडगार, अथांग ही देखील विशेषणे आहेत, परंतु वाहती नदी हा एक क्रियावाचक विशेषणाचाच एक अचूक प्रकार आहे, म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी काय होईल, जे की ब हे या ठिकाणी होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील काय आहे प्रश्न 12वा, जो की काय म्हणतो पहा, जे की हिरव्या पालेभाज्या आवश्यक असल्यामुळे सर्वच व्यक्ती रोजच्या आहारात त्या खात जातील. हा कोणत्या काळामधला वाक्य आहे. तर काळ ओळखायला या ठिकाणी आपल्याला थोडक्यात विचारलेलं आहे. तर कोणत्या काळामध्ये हे आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की रीती भविष्यकाळ होणार असेल. तर यामध्ये सांगायचं झालं तुम्हाला स्पष्टीकरण, तर क्रियापदाचं रूप जेव्हा धातू अधिक किंवा तसेल किंवा अधिक जे की जाईल, जातील, जाशील असे असते, तेव्हा तो काय असतो, तर तो रीती भविष्यकाळ असतो, ज्याला आपण फ्युचर हॅबिच्युअल टेन्स असं देखील म्हणतो. यातून भविष्यातील नीत्या किंवा सवयी क्रिया दर्शवल्या जातात, ज्यामध्ये एक रीती म्हणजेच की वारंवार घडणारी एखादी घटना ज्यामध्ये भविष्यामध्ये दाखवली जाते, त्याला रीती भविष्यकाळ असं जे आहे ते म्हणतात. तर ऑप्शन नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 13वा आपला, तुम्ही पाहिलेले मंदिर फार प्राचीन आहे, ही वाक्यरचना कोणत्या प्रकारातील आहे. तर याचं उत्तर काय होणार असेल, तुम्ही पाहिलेलं मंदिर फार प्राचीन आहे. तर याचं उत्तर काय आहे, तर याचं उत्तर जे की ऑप्शन नंबर ब होणार असेल. मिश्र वाक्य रचना होणारी असेल. ते कसं, तर ज्या वाक्यात एक मुख्य वाक्य आणि त्यावर अवलंबून असलेलं एक गौण वाक्य असते, तेव्हा ते काय असतं, जे की मिश्र वाक्य असतं. तर यामध्ये काय आहे, मग आता पाहून घ्या. यामध्ये जे मुख्य वाक्य कोणतं आहे, मंदिर फार प्राचीन आहे, हे याचं काय आहे, तर मुख्य वाक्य आहे. आणि ज्याला लागून आलेलं गौण वाक्य कोणतं आहे, जे की तुम्ही पाहिलेलं हे जे आहे याचं गौण वाक्य आहे. मग आता याचं दोघांचं मिळून काय होणार असेल, जे की मिश्र वाक्य, म्हणजेच काही दोन्ही मिळून आले म्हणून काय होणार असेल, जे की कॉम्प्लेक्स सेंटेन्स त्याला होणार असेल, म्हणजे की मिश्र वाक्य असेल. तर तुम्ही पाहिलेले हे विशेषण उपवाक्य या ठिकाणी आहे, म्हणून ऑप्शन नंबर ब याचं उत्तर जे की होणार असेल, मिश्र वाक्य होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला 14वा प्रश्न पहा, काय म्हणतो, की खालीलपैकी कोणत्या प्रयोगावर कर्ता किंवा कर्म यांचा परिणाम होत नाही. तर कर्ता किंवा कर्मचा ज्यांच्यावर परिणाम होत नाही, तर याचं उत्तर काय आहे, तर ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की भावे. सांगायचं झाल्यास भावी प्रयोग मध्ये क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही, म्हणून क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी आणि एकवचनी राहते, म्हणून ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होत असेल. त्यानंतरचा प्रश्न 15वा आपला, आवडले का तुला हे पुस्तक या वाक्यापुढे कोणती विरामचिन्हे हवे. तर आवडले का तुला हे पुस्तक, तर याचं उत्तर कोणतं होणार असेल, तर ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क. जसं की प्रश्नचिन्ह वाक्यात का या शब्दाचा उपयोग झाल्यामुळे प्रश्न विचारला गेला आहे. प्रश्न विचारणाऱ्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह थोडक्यामध्ये काय येतात, जे की वापर असतात, म्हणून ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 16वा पहा, काय म्हणतो, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता. तर खालीलपैकी शुद्ध शब्द यापैकी कोणता आहे. तर शुद्ध शब्दावर आधारित देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतात, ज्यात आशीर्वाद असो किंवा याच्या प्रकारचे शब्द असो, हे वारंवार येणारे शब्द आहेत. तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर अ, जे की निर्बस्त्रना ही जे शब्द या प्रकारे लिहिला जातो. तर शुद्ध लेखनाच्या नियमानुसार निर्बस्त्रना जे की म्हणजे त्याचा अर्थ होतो निंदा करणे किंवा तिरस्कार करणे असा होतो. हा शुद्ध शब्द या प्रकारे लिखित स्वरूपामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न 17वा आपला, समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. तर समानार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती आहे. तर याचं उत्तर जे काय आहे, तर ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की सोने आणि लक्षप्रद हे जे आहे थोडक्यामध्ये समानार्थी शब्दाची जोडी चुकीची आहे. तर ही जोडी समानार्थी नाही, तर इतर जोड्या ज्या आहेत, जसं की आपण या ठिकाणी पाहिलं वानर कपी, सिंह केसरी, राजन रोख ह्या समानार्थी आहेत. परंतु सोन्याचं जर आपण पाहिलं तर सोने म्हणजेच सुवर्ण किंवा कनक होतं, आणि लक्षप्रद म्हणजे लक्ष वेधून घेणार आहे. यामुळे ही जी आहे जोडी थोडक्यामध्ये चुकीची जोडी आहे. तर बाकी सर्व ज्या आहेत त्या बरोबर जोड्या आहेत. त्यानंतरचा पुढील 18वा प्रश्न काय म्हणतो पहा, चुकीच्या विरुद्धार्थी शब्दाची जोडी शोधा. तर समानार्थी पाहिलं, त्यानंतर आपण बॅक टू बॅक विरुद्धार्थी आलेला आहे. तर याचं उत्तर काय आहे, तर ते आहे ऑप्शन नंबर क, जे की अवघड किंवा कठीण याची जोडी थोडक्यामध्ये काय आहे, तर चुकीची आहे. सांगायचं झाल्यास अवघड आणि कठीण हे दोन्ही शब्द कसे आहेत, तर समानार्थी आहेत, त्यामुळे हे विरुद्धार्थीमध्ये येत नाहीत. तर अवघडचा विरुद्धार्थी काय व्हायला पाहिजे या ठिकाणी, जे की सोपे व्हायला पाहिजे, जे की या ठिकाणी झालेला नाही, म्हणून या ठिकाणी याचं उत्तर चुकीचं आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न 19वा,
कडी पातळ होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर कडी पातळ होणे याचा, तर याचं उत्तर काय आहे? तर याचा ऑप्शन नंबर क, जे की दुर्बळता येणे असं जे आहे थोडक्यामध्ये होतं की कडी पातळ होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दुखण्यामुळे जर्जर होणे किंवा दुर्बळता येणे असा होतो. ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असं. त्यानंतर आपला 20वा प्रश्न असा आहे, बैल गेला आणि झोपा केला या म्हणीला अर्थदृष्ट्या समांतर असलेली म्हण कोणती? तर बैल गेला आणि झोपा केला, तर याचं जे उत्तर होईल ते काय होईल? तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर ड, जे की वराती मागून घोडे असं जे आहे होणार असेल. तर बैल गेला झोपा केला म्हणजेच की नुकसान झाल्यावर उपाययोजना करणे आणि वराती मागून घोडे म्हणजेच की वेळ निघून गेल्यावर तयारी करणे. या दोन्ही म्हणीचा अर्थ कार्य झाल्यावर उपाययोजना करणे असा जो थोडक्यामध्ये समांतर आहे, म्हणून ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर जे की होणार असेल. मित्रांनो तुम्हाला असे प्रश्नच परीक्षेमध्ये असतात. तुम्हाला सर्व प्रश्न काळजीपूर्वक मी अशामुळे सांगत आहे कारण का परीक्षेचा जो तुमचा येणारा मायना आहे किंवा स्वरूप आहे तो सेम टू सेम असाच राहणारा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे सर्व प्रश्न काळजीपूर्वक वेधून घेणे, लक्षात ठेवून घेणे खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहे. तसं आपला पुढील 21वा प्रश्न असा आहे, खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा. तर यापैकी तत्सम शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की मधु हा जो आहे तत्सम शब्द आहे. तर तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेतून मराठीत जशाच तसे आलेले शब्द होय. तर मधु तत्सम शब्द आहे. म्हणजेच काय या ठिकाणी झालं तर इतर शब्द सांगायचे झाले, डोळा हा जो आहे तद्भावचा आहे, पेशवा हा फारशी आणि अर्ज हा आहे अरबी शब्द म्हणजेच की परभाषीय थोडक्यामध्ये शब्द आहे. पण मधु हा कसा आहे तर हा तत्सम शब्द आहे. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला फटफजिती हा शब्द कोणत्या भाषेतून उपसर्गापासून बनला आहे? तर फटफजिती हा शब्द, तर याचं उत्तर काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर क हे याचं उत्तर होणार आहे. म्हणजेच काय तर हे जे शब्द आहे फटफजिती, तर हा जो आहे एक फजिती हा जो शब्द आहे हा फारशी नाही आहे, थोडक्यात हा अरबी शब्द आहे. थोडक्यात सांगायचं अरबी आहे. तर फटफजिती मूळ शब्द जो आहे फजिती हा अरबी भाषेतील आहे, म्हणून हा एक संकरित शब्द प्रामुख्याने अरबी मूळचा मानला जातो. ऑप्शन नंबर या ठिकाणी काय आहे तर ड हे याचं उत्तर आहे. तर हे क नाही, सॉरी हे लक्षात ठेवून घ्या तुम्ही त्या ठिकाणी. त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक आपला 23वा काय म्हणतो पहा, जे की प्रश्न 23वा, तर अव्यय भाव समासाची उदाहरण ओळखा. तर अव्यय भाव समासाच्या ठिकाणचं उदाहरण आपल्या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर ब. तर अव्यय भाव समासात पहिले पद उपसर्ग जे की प्रधान असते आणि जे की ते अव्यय असते. या ठिकाणी दररोज असं आहे, म्हणजेच की दररोज म्हणजे काय तर प्रत्येक दिवशी. या शब्दातील दर हा कसा आहे तर फारसी उपसर्ग आहे, म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 24वा प्रश्न, झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु यासम हा या ओळीतील अलंकार कोणता? तर कोणता अलंकार आहे यामधला सांगायचं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर या ठिकाणी ड, जे की अनन्वय अलंकार आहे. तर कसं तर जेव्हा उपमयाला उपमा देण्यासाठी दुसरे उपमान मिळत नाही आणि उपमयाला उपमयाचीच उपमा दिली जाते, म्हणजे की सांगायचं झालं या सारखाच हा, तर तेव्हा जे आहे कोणता अलंकार होतो तर अनन्वय अलंकार हा होतो. तर सांगायचं झालं यामध्ये शेवटी तुम्ही पाहून घ्या, सुरुवातीला बहु 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 आलेला आहे परंतु शेवटी बहु हे आलेलं नाही, परंतु त्यासारखाच या ठिकाणी तो जो की यासम हा हे जे आहे थोडक्यात वापरलेलं आहे. म्हणजेच काय तर याला जेव्हा उपमायाला उपमा देण्यासाठी दुसरे उपमान मिळत नाही आणि उपमायालाच उपमायाची उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार हा जो आहे होत असतो, म्हणून ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 25वा प्रश्न असा आहे, काय म्हणतो की अद्भुत या रसाचा जे की स्थायी भाव कोणता आहे? तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर ड, जे की विस्मय हे जे आहे, जे की काव्यशास्त्रातील अद्भुत म्हणजेच की त्याला इंग्लिशमध्ये आपण अमेझिंग असं म्हणतो. तर रसाचा स्थायी भाव हा विस्मय म्हणजेच की आश्चर्य हा आहे. त्यानंतर 26वा प्रश्न देखील खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवून घ्या. न न म य य हे गण असणारे व्रत कोणते? तर हे एक अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहा काय म्हणतात, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मालिनी हे जे आहे याचं योग्य ते उत्तर आहे. म्हणजेच काय तर मालिनी या व्रताचे गण न न म य य. थोडक्यात याचं जर आपण पाहिलं तर काय होतं नगन नगन मगन यगन यगन असे जे थोडक्यामध्ये असे असतात आणि यामध्ये एकूण जे आहे 15 अक्षरे असतात. हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या, ऑप्शन नंबर ब. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 27 आणि तुमच्यासाठी क्वेश्चन स्पेशल आहे, क्वेश्चन फॉर यू मध्ये उत्तर येत असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. प्रश्न कसा आहे पहा की तीर्थस्वरूप असा महिना पत्राच्या सुरुवातीला खालीलपैकी कोणाला लिहिता येणार नाही असं म्हटलेलं आहे. लिहिता येणार नाही तर कोणाला? वडील मंडळी, मोठा भाऊ, वडील किंवा जी की मोठी बहीण. तर यापैकी कोणाला लिहिता येणार नाही. तर काय याचं अचूक उत्तर होईल ते खाली तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आणि पुढील आपले प्रश्न जे की उतारावर बेसिकवर आहेत, तर तुम्हाला परीक्षेमध्ये देखील उतारा अशा प्रकारचा येणार असेल तर तुम्हाला उतारा काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे. काळजीपूर्वक वाचल्यानंतरच तुम्हाला या सर्वांची उत्तरे जे की खाली दिलेले प्रश्नाला सोडवायची आहेत. तर या ठिकाणी मी उतारा वाचलेला आहे असं गृहीत धरा आणि याची डायरेक्टली मी उत्तरे सांगून तुम्हाला देईल. तर या ठिकाणी प्रश्न काय म्हटलेला आहे की तुळस कोठे लावलेली होती? तर ज्यासाठी आपल्याला उत्तर जे आहे याचं या ठिकाणी पाहावं लागेल या उतार्यामधून जे की याचं उत्तर जे आहे थोडक्यामध्ये आपल्याला देण्यासाठी. तर लेखकाला त्याच्या लहानपणी जे काही या ठिकाणी आठवणीवर बेसिक प्रश्न आहेत किंवा या उतारावर जे बेसिक प्रश्न जे की आपल्याला या ठिकाणी उतारा स्वरूपामध्ये या ठिकाणी द्यावे लागणारे असेल. तर हे संपूर्ण जे काही प्रश्न झाले उतारा बेसिकचे सोपेच असतात कारण का हे उतारावर आपल्याला सोडवायचे असतात. जे की पुढील 3 प्रश्न आपण 28, 29 आणि 30 हे प्रश्न उतारा बेसिक असल्यामुळे मित्रांनो त्याला आपण इथे स्किप करणार आहोत. फक्त तुम्हाला 30 प्रश्न कशा प्रकारचे असतात, कसे विचारले जातात, लेवल काय असतो हे तुम्हाला संपूर्ण काही समजून सांगण्यासाठी हे संपूर्ण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. अशा पद्धतीने व्हिडिओ कसा वाटला, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा आणि किती प्रश्नाचे अचूक उत्तर तुम्हाला देता आले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. मित्रांनो अशाच पद्धतीने दररोज शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे.